करीती संत जन सवे त्यांच्या नारायण वाटे आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे लाही शीत लागे हाती लाही शीत लागे हाती दोष देखून त्या पळती वाटे आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे निळा म्हणे क्षीराचा बुंद निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद वाटे आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे विठोबा संतजन सवे त्यांच्या नारायण वाटे आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवे कीर्तन निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांची एकनिष्ठ शिष्य श्री संत निळोबाराय यांचा 4 चरणांचा आणि देव आणि भक्तांच्या मध्ये होणारा कालावर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये श्री संत निळोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। हे श्री संतांची
श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळ उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा वर्धापन दिनाचा सोहळा त्या सोहळ्यातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणावरून आलोय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत निळोबरायांचा आहे. आणि निळोबराय देव आणि भक्त या दोघांमध्ये असणारा जो विलक्षण प्रेमभाव आहे आणि त्या प्रेमभावातून देवानं संतांबरोबर केलेला जो काला आहे त्या काल्याचं वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज सांगतात, भगवंतावर प्रेम करणारे, अनन्य भक्ती करणारे, सर्वस्व भगवंताला देऊन त्यांनी भगवंताकरताच जीवन जगणारी जी संत मंडळी आहे ती सर्व संत मंडळी भगवंताचं चिंतन करत एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी महाराज भगवंताचे गुणानुवाद गातात. फक्त गातात असं नाही, त्याचे गुणानुवाद गाता गाता त्याच्या दिव्य लीलेमध्ये सहभागी होतात आणि सहभागी होऊन त्यांनी महाराज त्या परमात्म्यानं भक्तांना जो आनंद दिला तो आनंद स्वतः ग्रहण करतात. आणि तो ग्रहण करण्याकरिता माध्यम काय वापरतात तर भगवंतानं गोपाळांबरोबर जसा काला केलेला आहे असा काला गोपाळ करू लागतात, संत करू लागतात. आणि तो काला करायला लागले की परमात्मा स्वतःच धावत त्यांच्या बरोबर येतो आणि तोही त्यांच्या काल्यामध्ये सहभागी होतो. म्हणून काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण संतजन काला करतात आणि नारायण त्यांच्या बरोबर त्यांनी काला करण्याकरिता येतो. मग काय करतो नारायण म्हणजे वाटी आपल्याने जर हसते देव स्वतःच्याच हाताने काला वाटतो. जो भाग्याचा असेल तो काला प्राप्त करून देतो. भाग्याचा तो पावे तेथे किंवा येथे पण प्रमाण आहे म्हणून भाग्याचा तो पावे तेथे त्या काल्यामधला थोडासा जरी प्रसाद आपल्याला प्राप्त झाला तरी त्यांनी जन्मजन्मांतरीचे संस्कार अंतःकरणावर झालेले आहेत. त्या संस्कारांमधून त्यांनी अनेक प्रकारचे दोष आपण आपल्यामध्ये साठवलेले आहेत. भगवंताच्या हातातला प्रसाद प्राप्त झाला की जन्मांतरीचे दोष पळून जातात. लाही शीत लागे हाती, लाही म्हणजे काल्यामध्ये लाही असते किंवा दही भाताचं किंवा दही लाहीचा काला केला जातो. मग समजा दही लाहीचा जर काला असेल तर ती लाही किंवा दही भाताचा जर काला असेल तर तो भाताचा शीत याच्यापैकी एक जरी हाताला लागलं, लाही शीत लागे हाती दोष देखून त्या पळते. त्या लाही आणि शीत खाल्ल्यानं दोष जातात असं नाही, त्याला पाहिल्यानंच पळतात. दोष देखून त्या पळते. मग काला एवढा महत्वाचा आहे की तो पाहिला तरी अंतःकरणातले दोष पळून जातात. हे सामर्थ्य पण असा असणारा दिव्य काला तो त्यांनी महाराज भगवंताच्या कृपेनं भक्तांना प्राप्त होतो. पाहिल्यानं दोष पळतात. मग खाल्ल्यानं काय होतं महाराज म्हणतात निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता. बुंद म्हणजे एक थेंब एक टिपका असं त्यांनी थेंब भर जरी क्षीर नवनीत त्याच्यातलं दूध त्यांनी दही लोणी काय म्हणत असेल ते म्हणा ते त्यांनी थेंब भर जरी जिभेला लागलं किंवा हाताला लागलं तरी सुद्धा ब्रह्मानंदाची प्राप्ती होती. निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. ब्रह्मानंद त्यांनी उमडून येतो आणि भक्त त्यांनी दिव्य आनंदामध्ये विभोर होऊन जातात. असा असणारा हा काला संत करतात आणि नारायण त्यांच्या बरोबर काला करण्याकरिता येतो आणि स्वतःच काला वाटून भक्तांना असं दिव्यत्व प्राप्त करून देतो. असं निळोपराय आपल्याला वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ करण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्याने जहास्ते भाग्याचा तो पावे तेथे. प्रस्तुत सर्वजण आपण दरवर्षी
4-5 दिवसांचा हा सोहळा भगवान शंकराच्या प्रत्यर्थ या ठिकाणी संपन्न करतो. त्यात असणारी ही सांगतेची, कलशाची, काल्याची, प्रसादाची असणारी सेवा. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताचं चरित्र सांगत जावं. ते चरित्र त्यांनी अंतःकरणाला वेधून घेणार आहे, त्याचा छंद लावणार आहे. कोणत्या तरी माध्यमातून भगवंताचं व्हायचंय म्हणून तर चरित्र श्रवण करायचं. सगळ्या जगाला त्यांनी दूर करून, सगळ्या विक्षेपाला दूर करून, सगळ्या प्रकारच्या द्वैताला संपून अद्वैत स्थितीमध्ये पदार्पण करणं म्हणजे परमात्म्याशी एकरूप होणं, याच्याकरिताच हा परमार्थ करायचा. पण परमार्थाचं शेवटचं टोक आहे मला, जिथं दोन नाही, जिथं एकच शिल्लक राहतं. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, जिथं जिथं काला पाहिला, कोठे कोठे काला तेथे तेथे अभेद देखिला, असं म्हणायचं. म्हणजे जिथं जिथं काला पाहायला मिळाला तिथं अभेदच पाहायला मिळाला. काला करणं म्हणजे अभेद स्थिती प्राप्त करून घेणं, अद्वैत स्थिती प्राप्त करून घेणं, हे जास्त महत्वाचं आहे. खरा काला तर तोच आहे. मला काल्यामध्ये अनेक प्रकार पाहता येतील. 2-4 प्रकारचे काले मला सांगता येतील. पहिला काला आहे दही लाईचा काला, दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला, तिसरा काला जीवब्रह्माख्य ज्ञानाचा काला, आणि चौथा काला भगवत प्रेमाचा काला. कारण प्रेमानंच एकरूपता होत असते, ते शेवटचं टोक आहे. मला महत्वाचा विचार. नाहीतर फक्त दही लाई एकत्र केली आणि प्रसाद म्हणून हातावर दिलं, प्रसाद पाहिल्यावरच असं वाटलं तर हे आंबट आहे, कसं खावं, त्याच्यात प्रेम नाही. पण दिला प्रसाद आणि टाकून कसा द्यावा म्हणून खाणं, याच्यात काही प्रेम आहे का? त्याच्यात काही प्रसाद रूपानं काही शिल्लक राहील का? त्याच्यात प्रेम महत्वाचं. पण प्रेमाचा काला, प्रेमानं भगवंताच्या काल्यात जाता येत. काला करण्याकरिता गोपाळ होऊन त्यांनी महाराज वृंदावनात किंवा गोकुळात त्यांनी जाऊन मग भगवंताचं सानिध्य प्राप्त होईल आणि मगच काला होईल, असा जर विचार करत असाल तर 5000 वर्षापूर्वी त्यांनी झालेला काला आपण रिव्हर्स टाकून एवढ्या दूर जाऊ शकत नाही. मग त्या काल्याचा ना आपल्या जीवनाचा काय संबंध आहे? कशाला 3-3 बारे सांगता, रोज उठून काला सांगता? आम्हाला काय उपयोग आहे त्या काल्याचा? देवानं केला, गोपाळांबरोबर केला, आमचा काय संबंध आहे? संबंध नाही असं नाही. तो काला त्यावेळेला जरी भगवंतानं केला असला तरी असं समजू नका की त्याच वेळेला केला. तो काला भगवंतानं अनेक वेळेला केला, तो आज सुद्धा काला करतोय. त्याला नित्य लीला म्हणतात. आपल्या परिसरात एखादा महात्मा जर निवर्तला, त्याचं शरीर जर शांत झालं तर त्याला ब्रह्मलीन म्हणतात. काही ठिकाणी वैकुंठवासी म्हणतात, काही ठिकाणी कैलासवासी म्हणतात. सामान्य संसारातले लोक असले तर स्वर्गवासी म्हणतात. असं म्हणण्याची पद्धत आहे की नाही? पण तिकडं उत्तर प्रदेशात त्यांनी वृंदावनात वगैरे जर एखादा महात्मा त्याचं शरीर शांत झालं तर ते वैकुंठवासीन, कैलासवासीन हे असं लिहित नाहीत, मग नित्य लीलालीन असं लिहितात. काय लिहितात? नित्य लीलालीन. याचा अर्थ काय होतो? नित्य लीला भगवंताची सुरूच आहे, त्या लीलेमध्ये हे सहभागी झाले, कायमचे सहभागी झाले. म्हणून त्यांनी महाराज वृंदावनात आजही नित्य लीला भगवंताची चालते. जिथं निकुंजवन आहे, जिथं वंशीवन आहे, जिथं निधिवन आहे, हे अनेक प्रकारची वन आहे. त्या सगळ्या वनांवर त्यांनी अशा पद्धतीने भगवान आजही लीला करतो. जर तुम्ही निधिवनात जाल तर तिथं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये रात्रीच्या वेळेला त्यांनी महाराज सुंदर असणारा शृंगार करून ठेवला जातो. सगळे त्यांनी शृंगाराचे सगळे पदार्थ नेऊन ठेवले जातात, वस्त्र नेऊन ठेवले जातात, आभूषण नेऊन ठेवले जातात, शय्या तयार करून ठेवली जाते आणि फुलं त्यांनी आणून ठेवले जातात. पण आणि मग दरवाजा बंद करून पुजारी निघून जातो. सकाळच्या वेळेला होते तो दरवाजा उघडण्याकरिता येतो, त्यावेळेला ती सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या त्याला आजही पाहायला मिळतात. पण रात्रीच्या वेळेला त्या निधिवनात कोणाला प्रवेश नाही. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की निधिवनात कोणी जायचं नाही. का बरं जायचं नाही? काही लोकांनी प्रयोग करून पाहिलं, म्हणजे हे सगळे बावळट आहेत म्हणले बुवा लोक, ते काही सांगतात म्हणे ते असं असतं, नित्यलीला असते ना, आमका असतं ना, असं कुठं असतं का? पाहायलाच जाऊ. ज्या लोकांनी प्रयोग केले, आता सुद्धा लोक तिथले सांगतात की जे लोक रात्रीच्या वेळेला तिथे जाऊन थांबले ते लोक सकाळपर्यंत पूर्णपणे वेडे झाले, पूर्ण डोक्यावर परिणाम झाला आणि ते त्यांनी पुन्हा वृत्तीवर आलेच नाही. एक मुद्दा. आणि काही मरून गेले, त्यांच्या समाध्या आहेत आतमध्ये, मेलेले सापडले अक्षरशः. म्हणजे ते त्यांनी महाराज तिथे नित्यलीला घडते. ती नित्यलीला पाहण्याचं भाग्य कोणालाही प्राप्त होत नाही. भाग्याचा तो पावे तेथे, तिथं भाग्याचा असावा लागेल, तोच तिथं जाऊ शकतो. इतरांना ती लीला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आजही नित्यलीला भगवंताची सुरू आहे. त्या लीलेमध्ये आपणही सहभागी होऊ शकतो, पण असं उगीच नाही सहभागी होता यायचं. मग त्या कसाला उतरून तिथपर्यंत जावं लागेल, त्या अद्वैत भावाला त्यांनी महाराज सेवन करावं लागेल आणि मग तिथपर्यंत जावं लागेल. तेव्हा ती नित्यलीला, प्रेमलीला आपल्याला पाहायला मिळेल. तो प्रेमलीलेचा काल, प्रेमानं एकरूपता, ज्याच्यात काम नाही. काम आणि प्रेम विरुद्ध टोक आहेत. काम म्हणजे संसारातली अवस्था आणि काम म्हणजे संसारातली उच्च अवस्था आणि प्रेम म्हणजे परमार्थातली उच्च अवस्था. दोन स्वतंत्र अवस्था आहेत.
आपण कामालाच प्रेम म्हणतो आणि त्याच्यातच अडकून त्याने आपलं जीवन खर्च करण्याचा प्रयत्न करतो. खरं प्रेम याच्यापेक्षा वेगळं आहे, जे त्याच्यामध्ये त्यांनी महाराज कोणत्याच प्रकारच्या कामनेचा लवलेश सुद्धा नाही. जिथं कामना असते, जिथं अपेक्षा असते, तिथं प्रेम कधी राहू शकत नाही. खऱ्या प्रेमात कशाचीच अपेक्षा नसते. म्हणजे देवाकडून अपेक्षा करणारे हजारो लोक पाहायला मिळतात. देवाच्या भेटीची अपेक्षा करणं ही तरी अपेक्षाच नाही का? देवानं जवळ घ्यावा अशी अपेक्षा करणं ही तरी अपेक्षा नाही का? देवानं माझ्याकडे पाहून माझ्या बरोबर बोलावं ही तरी अपेक्षा नाही का? मग हे त्यांनी अपेक्षा करणं म्हणजे मी माझ्या देवाला थोडंफार तरी त्रास देणं नाही का? म्हणून त्यांनी मी कोणतीच अपेक्षा करायची नाही आणि मी फक्त भगवंताचं स्मरण करत राहायचं, हीच खऱ्या अर्थाने प्रेम स्वरूपा भक्ती. महत्वाचा विचार आहे महाराज. आता तो सहजासहजी सर्वसामान्य लोकांच्या पोटात उतरेल असं नाही, पण हे असं त्यांनी सहज सर्वांच्या समोर बोलत जाऊ नये, नाहीतर बुद्धिभेद होण्याचा जास्त त्यांनी प्रयत्न होऊ शकतो. म्हणून बुद्धिभेद झाला मग काय करायचं लोकांचा? लोक म्हणतील आम्ही भगवंताच्या भेटीकरिता 8 तास करतो, तू म्हणतो ती सुद्धा अपेक्षा करायची नाही. मग नेमकी अपेक्षा करायची तरी कोणती? तिथं विलक्षण भाव आहे. अखंड भगवंताचं चिंतन, भगवंताच्या सानिध्यापेक्षा भगवंताच्या स्मरणाला साधू संतांनी जास्त महत्व दिलं. परत म्हणू का? भगवंताच्या सानिध्यापेक्षा भगवंताच्या स्मरणाला साधू संतांनी जास्त महत्व दिलं. भगवती राधाराणी भगवान श्यामसुंदराच्या जवळ गेली. एकांतात त्यांनी कन्हैया बसलेला आहे, ही त्यांनी त्याचं चिंतन करता करता त्यांनी महाराज त्याच्या जवळ जाऊन पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर फार आनंद झाला. भगवंताने तिचं स्वागतही केलं. भगवान एका उंच शेळीवर बसला होता, भगवती त्याच्या शेजारी जाऊन बसली. बसल्यानंतर त्यांनी महाराज देवाच्या जवळ गेल्याचा फार आनंद झाला. भगवंताला पाहून विभोर झाली, नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. आणि मग त्यांनी महाराज भगवंतानं प्रेमानं तिला जवळ घेतलं. तिनं त्यांनी भगवंताच्या खांद्यावर असं मस्तक ठेवलं आणि मस्तक भगवंताच्या खांद्यावर ठेवून शांत चित्तानं त्यांनी भगवंताच्या संगतीचा आनंद घेऊ लागले. पण भगवंताच्या संगतीत असून सुद्धा भगवंताचं स्मरणच करते आहे महाराज. आता जवळ त्यांनी व्यक्ती असल्यानंतर त्याचं स्मरण करायची काय आवश्यकता आहे का? स्मरण कोणाचं करायचं असतं? जे आपल्यापासून दूर आहे त्याचं. मग तो जवळच आहे ना, आता त्याचं स्मरण करायची काय आवश्यकता आहे? आवश्यकता नाही. तरी सुद्धा त्यांनी महाराज स्मरण करते आहे. ते स्मरण करत असताना त्यांनी महाराज एक भगवान श्यामसुंदराच्या गळ्यामध्ये त्यांनी असणारी जी वैजयंती माळा आहे त्याच्यावर गुणगुण 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 करणारा एक भोंगा पाहायला मिळाला. तो भोंगा गुणगुण करत होता. त्या भोंग्याचा रंग होता काळा. तो काळा रंग त्यांनी महाराज या राधाराणीने पाहिला. तो रंग पाहिल्याबरोबर तिनं रडायला सुरुवात केली मोठ्यानं. कन्हैया 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 म्हणून हाक मारायला सुरुवात केली. काना म्हटलं मी हिच्या जवळ बसलेलो आहे, तिचं मस्तक माझ्या खांद्यावर आहे, मी हिला सावरलेलं आहे. आणि पुन्हा त्यांनी कन्हैया कन्हैया म्हणून हाक मारते. तिला सावध केलं, हे राधे झालं काय तुला सांग. मग शुद्धीवर आली आणि शुद्धीवर येऊन त्यांनी म्हणाली नाही, मी हा काळा भुंगा पाहिला आणि तो पाहिल्यामुळे मला असं झालं की मला असं वाटलं माझा कन्हैया सुद्धा काळ्या रंगाचा आहे आणि तो त्यांनी माझ्या चिंतनाचा विषय आहे. आणि तो मला आठवलं, मला असं वाटलं त्याचा माझा वियोग झाला की काय, म्हणून मी त्यांनी अट्टहास करू लागले. काय सांगायचंय मला हे सांगायचं की भगवान जवळ आहे. तो जवळ असून सुद्धा अखंड त्याचं स्मरण सुरूच आहे. त्या स्मरणाला जास्त महत्व देतात साधू संत, दुसऱ्या कशालाच महत्व देत नाहीत महाराज. म्हणून त्याचं चिंतन करणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे. चित्ताचे आसन का करीतो कीर्तन, म्हणून त्यांनी अखंड भगवंताचे कीर्तन नामस्मरण करणं आणि चित्तानं त्यांनी करणं, सगळ्या गोष्टी सोडून करणं, हे त्यांनी प्रेमाचं खरं वर्म आहे. कोणत्याच प्रकारची अपेक्षा नाही, कोणत्याच प्रकारची मागणी नाही, कोणत्या प्रकारची इच्छा नाही, काही त्यांनी अपेक्षा पोटामध्ये नाही. निरपेक्ष भूमिकेत त्यांनी भगवंताचं चिंतन करणं हे ओरिजिनल प्रेम आहे. हे खरं असणारं प्रेम आहे. आपणही भगवंतावर प्रेम करत नाहीत असं नाही, प्रेम करतो महाराज आपण देवावर. पण आपल्या प्रेमामध्ये काही बरेच फाटे आहेत. आपल्याला हे हवंय, आपल्याला ते हवंय, याची अपेक्षा त्याची अपेक्षा, सगळ्या जगाला किंमत देऊन आपण देवावर प्रेम करतो. परत सांगू का, सगळ्या जगाला किंमत देऊन आपण देवावर प्रेम करतो. आपल्याला अजून चांगलं वाईट दिसतंय, ज्याला देवच दिसतो त्याच्या दृष्टीनं चांगलं न वाईट काही दिसतच नाही, त्याला फक्त देवच दिसत राहतो. कारण देवाच्या स्वरूपामध्ये चांगलं म्हणायला जागा नाही. का बरं? तिथं वाईट काहीच नाही. जर वाईट दिसलं तर चांगलं म्हणायचं. हा उजड आहे की नाही, याला तुम्ही उजड म्हणता. का म्हणता? याच्या आधी येणारा जो होता ना त्याचं नाव अंधार आहे. तो अंधार तुम्हाला दिसला म्हणून तुम्ही उजडाला किंमत दिली. उजडाला किंमत अंधारामुळे आली. जर अंधारच नसतं तर उजड कशाला म्हटले असते, म्हणायचं काही काम पडलं नसतं. तसं त्याने महाराज चांगलं म्हणता एखाद्या गोष्टीला, हे चांगलं केव्हा म्हणाल, जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर काही वाईट दिसेल तेव्हा. मग साधू संतांना परमात्मा सगळीकडे दिसतोय, मग परमात्मा चांगला का वाईट? परमात्मा परमात्माच आहे, त्याच्या ठिकाणी चांगला वांगलेपणा काहीच नाही अजिबात.
मग ज्याच्या ठिकाणी हे दोनही भावना आहेत तिथं त्यांनी वांगलं चांगलं म्हणायचं शिल्लक राहील का? म्हणून काही शिल्लक राहणार नाही. म्हणून साधू संत त्या दिव्य असणाऱ्या भूमिकेत आहेत, त्याच्या चिंतनात काही मागत नाही. खरं प्रेम आहे ते. म्हणून आपलं स्वतःचं अस्तित्व त्यांनी भगवंतामध्ये समर्पित करून फक्त भगवंताचं चिंतन शिल्लक ठेवणं आणि हे त्यांनी एकरूपतेनं करणं याचं नाव आहे काला. हा प्रेमाचा काला, तो श्रेष्ठ असणारा काला आहे. आणि तो काला आपल्या जीवनामध्ये यावा त्याच्याकरिता आपण अट्टहास करावा, त्याच्याकरिता आपण प्रयत्नशील असावा. देव आपल्या बरोबर हा काला करतो. चारही प्रकारचे काले आपल्याला पाहता येतील. हा दहिलाहीचा काला त्यांनी जीवाला आनंद प्राप्त करून देणार आहे. वास्तविक पाहता ज्यांना परमार्थातलं काहीच कळत नाही, त्याच्यातलं अबकड सुद्धा अजून शिकलेलं नाही आणि फक्त वाटतंय स्वतःला मी पारमार्थिक आहे, अशा भ्रमात जर त्यांनी कोणी वावरत असला आणि तो जर त्यांनी या मंडपात आला आणि इथं त्यांनी श्रवण केलं, हा काला जर प्राप्त करून घेतला, तर या काल्यामध्ये असणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा त्याच्यावर काम करते. मग त्याला खऱ्या अर्थानं परमार्थाचा मार्ग सापडतो. योग्य असणारा मार्ग, योग्य असणारी दिशा त्याच्या जीवनात या काल्यानं प्राप्त होते. पण या काल्याला सामान्य समजू नका, हा दहिलाहीचा काला आहे. मग असा काला जीवनामध्ये प्राप्त झाला की दुसऱ्या काल्यात सहजच पदार्पण होतं. आणि तो काला म्हणजे भगवंताच्या नामचिंतनाचा काला. अखंड भगवंताचं नामस्मरण करायचं. मग ते नामस्मरण करत असताना दोन गोष्टी पाहायच्या, नाम आणि नाम. त्या नामाचा असणारा नामी म्हणजे तो परमात्मा. नाम आणि नामी. राम म्हटल्यानंतर कोण डोळ्यासमोर येतं? असा हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलेला, नख त्याच्या पोटात खुपसून असं सिंहाचं मस्तक घेतलेला डोळ्यासमोर येतो ना देव. राम म्हणल्यावर तुम्ही ऐकतात ना, पण सगळेजण बदलू का वेगळं? जरा जड वाटतंय का? राम म्हणल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर येतो ना असं सिंहाचं मस्तक असतं, नख वाढलेले असतात, हिरण्यकश्यपू मांडीवर घेतलेला, फाडून टाकलेला. राम म्हणलं की असा दिसतो ना, नाही का? मग कोण दिसतं? राम म्हणल्यावर राम म्हणलं की धनुष्य हातात घेतलेला कोदंड पाणी राम दिसतो ना. जरा झापड आली का काय डोळ्यावर? महत्वाचा विचार सांगतोय मी. राम म्हणलं की कोदंड पाणी राम डोळ्यासमोर दिसतो. नरसिंह कसा डोळ्यासमोर दिसेल? का सांगतोय कशाकरिता? राम हे झालं नाम आणि कोदंड पाणी असणारी जी मूर्ती, कोदंड धनुष्याचं नाव आहे. कोदंड आणि पाणी म्हणजे हात, ज्यानं कोदंड नावाचा धनुष्य आपल्या हातात घेतलेला आहे आणि जो सरळ त्यांनी उभा आहे असा असणारा राम, ही रामाची झाली मूर्ती. म्हणजे त्यांनी तात्पर्य असं आहे, राम हे झालं नाम आणि त्या नामाचा झाला नामी. जो हातात धनुष्य घेऊन भक्तांकरता उभा आहे तो झाला नामी. म्हणून नाम आणि नामी यांचा अभेद असतो, यांचं एकीकरण असतं. पण हरिनामाचा खिचडी काला हे म्हणत असताना काय करायचं की हरी हरी म्हणत असताना तो हरी डोळ्यासमोर आठवायचा. जो गजेंद्राला सोडवण्याकरिता आला होता की नाही, चतुर्भुज होऊन हातात सुदर्शन चक्र त्यांनी घेऊन त्यानं मगराचं मस्तक उडून टाकलं, तो हरी आहे आणि तो डोळ्यासमोर आपल्याला दिसला पाहिजे. नाम नामीचा अभेद आहे. मग हा प्रसाद प्राप्त झाला की माणसाला त्यांनी भगवंताच्या नामाचा छंद लागतो आणि तो छंद लागला की सहजच नामी आठवत राहतो. नाहीतर देवाचं नाव घेणारे हजारो लोक पाहायला मिळतात. राम 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 म्हणत राहतात, कृष्ण कृष्ण म्हणत राहतात, हरी 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 तोंड बंद होत नाही मला. पण नुसतं राम म्हणल्यानं काय तात्पर्य आहे? फक्त कृष्ण म्हणल्यानं काय तात्पर्य आहे? फार तर फार पुण्याचे भागीदार व्हाल, देवाच्या जवळ जाता यायचं नाही. म्हणून राम म्हणत असताना राम डोळ्यासमोर आठवला पाहिजे. कृष्ण म्हणत असताना कृष्ण डोळ्यासमोर आला पाहिजे देहुडा चरण. हरी म्हणत असताना तो विटेवर उभा असणारा परमात्मा डोळ्यासमोर दिसला पाहिजे. तो जर दिसत नसेल आणि फक्त तोंड रामकृष्ण हरी म्हणत असेल त्याचा काही उपयोग नाही. फार तर फार पुण्य प्राप्त होईल आणि पुण्याच्या प्रभावानं सुख प्राप्त होईल. देव प्राप्त व्हायचं नाही, ते देव प्राप्तीचं तसं साधन नाही. त्या माध्यमातून त्यांनी देवापर्यंत घाईघाईनं जाता येत नाही. भावनेच्या माध्यमातून जाता येईल. म्हणून त्यांनी दोन गोष्टी एकत्र झाल्या पाहिजेत. म्हणून हरिनाम घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि ते नाम घेता घेता नामीचं स्मरण करणं हे जास्त महत्वाचं आहे. नाम नामीचा अभेद समजून त्यांनी त्याच्यामध्ये एकरूप होणं हा सुद्धा कालाचा आहे. म्हणून त्याला हरिनामाचा खिचडी काला असं म्हटलं जातं. हा दुसरा काला प्राप्त होतो. आणि हरिनामाचा छंद लागला की मग त्यांनी महाराज अंतकरणाची वृत्ती निर्मळ होते, ती त्यांनी दिव्यत्वाला प्राप्त होते, ती शुद्ध होते, ती त्यांनी स्थिर होते आणि ती त्यांनी ज्ञानाचा अधिकारत्व प्राप्त करून घेते वृत्ती. कारण वृत्तीलाच ज्ञान प्राप्त होत असतं, इतर ठिकाणी ज्ञान होत नाही. वृत्तीला ज्ञान होतं. वृत्ती ज्ञान प्राप्त करून घेण्याची अधिकारी होत असते आणि त्या वृत्तीमध्ये ज्या वेळेला ज्ञान प्राप्तीचा अधिकार होतो त्यावेळेला सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराला ते कळतं महाराज. तो ईश्वर त्यांनी सर्वज्ञ आहे, तो गुरुरूपाने प्रगट होऊन ज्ञान सहजच प्राप्त करून देतो. मौली म्हणतात ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा तै सद्गुरु आपैसा भेटेची की आपोआपच श्री गुरु जीवनामध्ये येतात. आपण ज्यांच्याकडून माळ घातली त्यांना गुरु म्हणतो
आणि 10-10 वर्ष त्यांची भेट घेत नाही. काही घेणं देणं वाटत नाही. घातली माळ, लोक म्हणतात सुद्धा घातली, घालून टाकली म्हणतात एकदाची माळ. हे घालून टाकली हेच अजून मला कळलं नाही. टाकली म्हणजे काय, घातली इथपर्यंत कळालं, पण टाकली म्हणजे काय कळालं नाही का, त्याच्याशी काय संबंध नाही. फक्त घालायची म्हणून घातली असा अर्थ त्याचा होत नाही. आपल्या मनानं आपण ठरवणारे कोण, की कोण श्रीगुरु असावेत आणि कसे श्रीगुरु असावेत. श्रीगुरु काय बाहेरून ओळखता येत नाहीत. श्रीगुरु ओळखायचे कोण म्हणजे कपड्यावरून ओळखायचे नसतात. ते त्यांनी महाराज त्यांच्या वेशावरून, त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून त्यांनी अशा पद्धतीने ओळखायचे नसतात. ती काही ओळखण्याची कोण वेगळीच आहे महाराज. ते त्यांनी श्रीगुरु नावाचं एक तत्व आहे आणि ते तत्व कुठून कसं कोणातून प्रगट होईल सांगता येत नाही. रामकृष्ण परमहंस नावाचे महापुरुष होऊन गेले, माहिती आहे की नाही सर्वांना, जे विवेकानंदांचे गुरु होते. ते त्यांनी महाराज अनेक धर्मांमधून त्यांनी पदार्पण केलं म्हणतात. त्यांनी महाराज ईसाई धर्म, ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि येशू बाप्पाची भेट घेतली होती रामकृष्ण परमहंसांनी. त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. ते इस्लाम धर्म स्वीकारून त्यातल्या सगळ्या तत्वांना ते जाणत होते आणि त्याच्यानंतर त्यांनी महाराज काली मातेची उपासना करतायत आणि त्या स्थितीमध्ये तिच्या दर्शनाची अपेक्षा अंतकरणामध्ये आहे आणि व्याकुळ होऊन त्यांनी रडत आहेत. काय करावं मग, त्यांची स्थिती अंतकरणाची निर्माण झाली आणि ती स्थिती झाल्याबरोबर त्यांनी एक महात्मा आला. त्या महात्म्याचं नाव आहे तोतापुरी. तोतापुरी महाराज मस्त आहेत, स्वतःच्या मस्तीत आले आणि आल्यानंतर जंगलात त्यांनी झोपलेले रामकृष्ण परमहंस रडून रडून व्याकुळ झाले होते भगवतीच्या दर्शनाकरता. आले आणि सहजच मस्तकावर हात ठेवला तोतापुरी महाराजांनी. उपदेश त्यांनी सहजच झाला, शक्तिपात झाला आणि बोध त्यांनी अंतकरणात उतरला. म्हणे मला काली मातेचं दर्शन घ्यायचंय. ते म्हणले काली मातेचं दर्शन तुला होईल, पण असं होणार नाही. मग त्या काली मातेला तुला आधी जाणावं लागेल. जाणल्याशिवाय तुला तिचं दर्शन व्हायचं नाही. तू जी आधी काली तयार केलेली, अशी जीभ बाहेर काढलेली, हातात शस्त्र घेऊन उभी राहिलेली, नरमुंडांच्या माळा जिनं गळ्यात घातलेल्या आहेत, हे जे त्यांनी उग्र रूप त्या कालीनं तयार केलेलं आहे ना, हे जोपर्यंत तू पाहतोयस तोपर्यंत तुला खरी काली काढणारच नाही. म्हणे मग काय करू, या कालीला जिथून प्रगट केलंस तुझ्या पोटामध्ये, तिथंच एक तलवार ठेवलेली आहे. तू हिला जिथं जन्माला घातलंस तिथे एक तलवार आहे, ती तलवार घे आणि ती तलवार घेऊन आधी ही काली मारून टाक, मग तुला खरी काली करेल. असं सांगायला लागलं की लोकांना समजत नाही. हे मारून टाक म्हणतंय, देवाला कसं काय मारायचं. तुकोबाराय म्हणतात माझे विषयी देव मेला, असं त्याला असेल. माझ्या दृष्टिकोनातून देव मरूनच गेला. ज्याला असेल त्याने आपलं बघा. हे उच्च, तुम्हाला काला ऐकायचा ना, तुम्ही काल्याचं कीर्तन ठेवलं, काला असाच सांगितलं पाहिजे. पण हाच काला आहे महाराज, हा तो कळण्यासारखा नाही. आता बऱ्याच वर्षापासून अशीच बडबड करतोय. तुम्ही एकदा आले होते की नाही आमच्या गावाला, वर डोंगरावर बसलो होतो, त्यावेळेस ही सगळी मंडळी गाडी करून आली, तिकडं अनुष्ठान सुरू होतं आणि अशीच बडबड करीत होतो. म्हणजे तेव्हापासून किती सालात झालं होतं महाराज ते अनुष्ठान? 11, म्हणजे 2011 पासून आता किती चालू आहे? 18. म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत मी तेच बोलतोय. काय बदल आहे का बोलण्यामध्ये? ती बडबड केल्यासारखं बोलणं त्याने. का सांगतो मी कशाकरिता, की ते जर आपल्याला सापडलं जे पाहिजे ते, आणि ते सापडल्यानंतर आपण एकदा त्याला धरून ठेवलं की मग मात्र त्यांनी महाराज चिंता करायचं काही काम नाही. मग आपण सोडलं तरी सुद्धा ते आपल्याला सोडित नाही, ते त्याच वृत्तीवर घेऊन राहत. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज हे अशा पद्धतीनं प्रवास करावा लागेल. ज्याला देव पाहिजे, ज्याला देवापर्यंत जायचंय, त्याला श्रीगुरूंकडून बोध व्हावा लागेल. काय बोध व्हावा लागेल? त्यांना आधी आपल्या मनात तयार केलेले जेवढे देव आहेत की नाही, त्या सगळ्या देवांना आधी घालवावं लागेल, फॉर्मेट मारावं लागेल. अंतकरणामध्ये जे आहे ना, आपला अंतकरण रूपी कार्ड भरलेला आहे ना, त्याच्यामध्ये आपण तयार केलेल्या बऱ्याच घोटाळ्यांना आपण जपून ठेवलेलं आहे. ते सगळेचे सगळे घोटाळे पुसून टाकले पाहिजेत. अनेक प्रकारचे देव, मग काही 1 तोंडाचा दिसतो, काही 2 तोंडाचे असतात. अग्निदेव 2 तोंडाचा, 3 तोंडाचा देव. आता दत्त जयंती आलीच जवळ, आता सुरू आहे त्याचे, कारण सगळे 3 तोंडाच्या देवाकडे धावतील. आता काही 4 तोंडाचे देव आहेत ब्रह्मदेवासारखे, काही 5 तोंडाचे आहेत भगवान शंकरासारखे, काही 6 तोंड आहेत कार्तिकेय मुनीसारखे. असे त्यांनी महाराज भरपूर त्यांनी देव आपण तयार केलेले आहेत आणि खरा देव या देवांच्या नादात विसरूनच गेलेला आहे. मग ओरिजिनल देवाजवळ जर जायचं असलं तर हे सारं आधी पुसून काढावं लागेल आणि पुसल्यानंतर तिथपर्यंत जाऊ. हे कोण पुसेल, याला पुसण्याची प्रक्रिया, याचं त्यांनी ज्ञान आपल्याला कोण देईल? त्यांचं नाव आहे श्रीगुरु. त्यांचं नाव आहे श्रीगुरु. ते जेव्हा आपल्या जीवनात येतील तेव्हा हे सगळं पुसून टाकतील आणि मग खरा देव आपल्याला कळेल. आणि तो देव कळाला रे कळाला की त्या देवाशी आपलं एकरूपता त्यांनी महाराज साधता येईल. आणि ती एकरूपता साधली की आपल्याजवळ असणारा जीवपणा गळून जाईल आणि तो जीवपणा गळून जाऊन जी वस्तू शिल्लक राहील त्याचं नाव आहे ब्रह्म आणि त्या ब्रह्मस्वरूपाची स्थिती प्राप्त होईल. याला जीव ब्रह्माऐक्य ज्ञान म्हणायचं. आणि हे जे जीव ब्रह्माऐक्य ज्ञान आहे हा सुद्धा कालाच आहे.
हा तिसऱ्या क्रमांकाचा काला. म्हणून 3 प्रकारचे काले, त्याच्यातला जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काला. म्हणून श्री गुरु आपण त्यांनी शोधायचे नाही, आपण चांगला साधक होऊन आपल्या जागेवर बसायचं. 12:30 वाजेपर्यंत कीर्तन करणार आहे बरं मी. एखाद्याला वाटेल की हे आता बडबड करतो, काला ऐकायचा ना तुम्हाला, महत्वाचा मुद्दा सांगताय. म्हणून तर श्रीगुरु त्यांनी स्वतःहून आपल्या जीवनात येत असतात. आपण केल्यानं श्रीगुरु होत नसतात. ते त्यांनी स्वतःहून येतात आणि आपल्यावर कृपा करतात. रामकृष्णांच्या उदाहरणातून आपल्याला हे कळतं. म्हणून त्यांनी आपल्याला उपदेश करावा. त्या नामाच्या माध्यमातून आपण ज्ञानाचे अधिकारी झालो की मग ते आपल्या जीवनामध्ये ईश्वरच गुरु रूपाने येईल आणि आल्यानंतर आपल्याला समजून सांगेल, वेड्या अरे देव देव म्हणून फिरतोस, तुला देवाची गरज आहे, फिरू नकोस. तू त्यांनी देव देव म्हणून जरी फिरत असशील तरी तुला जो देव पाहिजे तो बाहेर कुठे मिळणार नाही, तो तुझ्या जवळच आहे. माऊली वर्णन करून सांगतात, हे देव देव म्हणून व्यर्थ का फिर, तुमच्या मृदंगाने तरी लोक जागे राहतात, माझ्या बडबडी झोपतात. असं देवदेव म्हणून व्यर्थ का फिरसे, उगाच का फिरतोस वेड्या देव देव करून. तुला देव काढूनच जर घ्यायचा असेल ते गुरु सांगतात आल्यानंतर, व्यर्थ का फिरसे निज देव नेनसी, मुळे कोणी तुझ्या जवळ देव आहे आणि तो देव तुला माहित नाही कोण आहे. कसा आहे म्हणे देव, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कुठे काही देवाला रूप नाही, देवाला नाव नाही, देवाला गाव नाही, कुठंच काही नाही. मग काय आहे तो देव? तो देव म्हणजे तुझ्याजवळ असणारं चैतन्य. त्याला कुटस्थ म्हणतात, त्याला चैतन्य म्हणतात, त्याला साक्षी म्हणतात, त्याला आत्मा म्हणतात. अशी त्याला अनेक नाव आहेत. म्हणून तुझ्या जवळच आहे तो देव. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. तो आत्माच देव आहे, ही सर्वात श्रेष्ठ असणारी भूमिका आहे. पण आत्मा त्यांनी महाराज जाणून घ्यावा, त्याला आत्मज्ञान म्हणतात. पण फक्त आत्मज्ञानापुरतं शिल्लक राहू नये. खरा गुरु तर तो आहे की जो त्यांनी झटकून काढतो, कठोर शब्दांमध्ये बोलतो, असे फटके ठेवून देतो महाराज. त्याच्या हातात चाबूक असला पाहिजे. छान 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 गुळमट त्यांनी गुळासारखं बोलणारे जे गुरु आहेत ते कधीच मोक्ष पदापर्यंत नेऊ शकत नाहीत साधकाला. परत म्हणू का, छान 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 त्यांनी पोचारा फिरवणारे जे असतात की नाही, हात फिरवणारे डोक्यावरून, ते कधीच देवापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. ते म्हणतात तू मर तसाच, मला तुझ्याशी काय घेणं देणं नाही. तू मला गुरु म्हणतोस ना, माझ्या पाया पडतोस ना, मला चांगलं म्हणतोस ना, इथपर्यंत ठीक झालं. मग पाहू आपण तुझं जसं होईल तसं होईल. आपण ओरिजिनल जर गुरु असला तर तो फटके मारल्याशिवाय राहत नाही महाराज. तो त्याच्या हातात आसूडच असला पाहिजे. तो बरोबर त्याच्यातून दुरीतातून बाजूला काढतो. त्याच्या कठोर शब्दांनी त्यांनी दुखावला. त्याच्यातही परीक्षा असते. कठोर शब्द बोलल्यानंतर काही लोक असे पण सापडतात, नको हे फार तोंड टाकते, आपण दुसरा बघू, त्याला सोडून निघूनही जातात. असाही प्रकार त्यांनी असू शकतो. पण ते गेले तरी याला वाईट वाटत नाही. त्याचं कारण काय, त्याला माहिती आहे हे अधिकारी नाही म्हणून गेले. जर अधिकारी असतील तर फटके खाऊन पण बसतात महाराज. मग जे फटके खाऊन बसतात ते मात्र परमपदाला जातात. हा त्यातला भाव आहे. मग गुरुनं त्यांनी झटकून त्याला सांगावं, वेड्या कुठं प्रपंचामध्ये शेंडी सगट बुडालस, कुठे शेंबडात अडकलेल्या माशेसारखा फडफड करतो त्या संसारात, त्याच बायका पोरांमध्ये अडकून पडलास. अरे हे तुझं जीवन नाही, याच्याकरिता तू जन्माला आला नाही. तू स्वतःला ओळख, आहेस तू अंगी डोळे उघडी. तू डोळे उघडून बघ जरा, तू स्वतः देव आहेस. ते स्वतः त्यांनी वर्णन करून सांगतात. तू आत्मा चैतन्य स्वरूप आहेस, न मरणारा न जन्मणारा असं तू आहेस, असं ते सांगतात. आणि हे आत्मस्वरूपाचं ज्ञान त्यांनी सांगितलं की मग पुन्हा अभेद ज्ञान प्राप्त करून देतात की ज्याला तू देव म्हणतोस, ज्याला तू ब्रह्म म्हणतोस, ते ब्रह्म सर्वत्र गच्च भरलेलं आहे, ते व्यापक आहे. तू आत्मा आहेस आणि हा आत्माच ब्रह्म आहे असा बोध त्याला केला जातो. असं अद्वैत ज्ञान त्याला करून दिलं जातं. म्हणून हे त्यांनी जीव आणि ब्रह्म यांचं असणारं ऐक्य आहे. आणि हे जे ऐक्य आहे हे ऐक्याचंच नाव काल आहे. जीवनामध्ये हा सर्वात श्रेष्ठ असणारा काल आहे. तो प्राप्त करून घेणं फार गरजेचं आहे. आणि मग ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काला प्राप्त झाला की असा काला मिळाल्यानंतर आयुष्य मात्र संपत नाही.
कधी असं होत नाही की एखाद्या माणसाला ज्ञान झालं, ज्ञान झाल्याबरोबर माणूस मेला. ज्ञान झाल्या झाल्या जर माणसं मरत असते तर लोक परमार्थाला आले नसते. ते म्हणजे नको बा, ज्ञान झालं की लोक मरतात, त्यापेक्षा जायलाच नको. मग ज्ञान झाल्यावर माणूस मरत नाही, तो जिवंत राहतो. पण काय झालेलं असतं, त्याच्या अंतःकरणातून सगळ्या वासना संपून गेलेल्या असतात. म्हणजे त्यांनी वासना सगळ्या संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं, याला त्यांनी जीवनमुक्ती म्हणावं. आणि त्यांनी आयुष्य संपून जावं, वासना शिल्लक राहाव्यात, याला मृत्यू म्हणावं. म्हणजे वासना शिल्लक आहे आणि त्यांनी आयुष्य संपून गेलेलं आहे, तो मृत्यू म्हणायचा. पण त्यांनी सगळ्या वासना संपल्या आणि आयुष्य मात्र शिल्लक आहे, तो जीवनमुक्त आहे. मग जीवनमुक्त झाल्यानंतर पुढे काय करणार आहे उरलेल्या आयुष्यामध्ये? त्याला काही शिल्लक राहिलेलं आयुष्य. एखाद्या माणसाला कमी वयात 40 वर्षाच्या वयात जर एखाद्याला परम तत्वाचा बोध झाला आणि त्याला जर 100 वर्षाचं आयुष्य मिळालं असलं, मग 60 वर्षाच्या आयुष्यात त्याने काय करायचं तर सगळं संपून गेलं. मग त्याने काय करायचं? मग त्याने उरलेल्या आयुष्यामध्ये त्यांनी महाराज पुन्हा एकदा ज्या तत्वाची आपल्याला प्राप्ती झाली त्याच्याबरोबर खेळायला सुरुवात करायची. आणि खेळून त्यांनी महाराज, हा खेळ आहे साधू संतांचा, आमचा युगायुगीचा खेळ सामान्य नाही. हा ढोल वाजतोच आहे ना, आमचा युगायुगाचा खेळच आहे. साधू संत भगवंताबरोबर खेळतात आणि त्या खेळामध्ये त्यांनी महाराज पुन्हा नसलेलं द्वैत उभं करतात. त्यांच्या दृष्टीने द्वैत नाही. ते म्हणतात गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पके. अजातवादाच्या भूमिकेत आहेत. गंधर्व दुर्ग म्हणजे लहान लेकर रडायला लागले की आपण म्हणतो ते बघ किल्ला आहे वरती, असं त्यांनी ढग दिसतात ना, ढगातले किल्ले दाखवायला सुरुवात होते. काय खरे असतात का? म्हणजे मग किल्ला तयार झाला, चला आक्रमण करून पाडू. काय गरज आहे पाडायला जायची? तो नाहीच, त्याला काय पाडणार आहात? शशविषाण काय मोडावे. शश म्हणजे ससा आणि विषाण म्हणजे शिंग. सशाला किती शिंग असतात? 2च असतात ना, नसतात? म्हणजे तुम्ही ऐकतात असं द्या, नाही तर लोक हो म्हणतात. हो 2च असतात, कारण 2 पेक्षा जास्त पाहायची सवय नसते ना. मग सशाला किती म्हणलं की 2 म्हणतात सहजच. सशाला शिंगच नसतात. मग शिंगच जर त्याला नाही तर मोडायचं काही काम पडेल का? पडणारच नाही. होवावे मग तोडावे खपुष्पके. ख म्हणजे आकाश आणि पुष्प म्हणजे फुल. आकाशाला आलेली फुलं तोडून आणता येतील का? म्हणे नाही आणता येणार का? अरे येतच नाही, तोडून आणशील केव्हा? हा महत्वाचा विचार. जसे आकाशाला फुलं येतच नाहीत, जसे सशाला शिंग येतच नाहीत, जसे आकाशात किल्ले तयार होतच नाहीत, तसं जगत नावाची वस्तू झालीच नाही. प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्यावार्थ. न होईल मागुता कदा कल्पांती घडेना, या भूमिकेत ते जाऊन पोहोचतात. द्वैत नावाची गोष्ट त्यांना दिसतच नाही. अखंड ब्रह्मस्वरूपाची स्थिती प्राप्त झालेली असते. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनुनाही विषम, ऐसे जाणती ते अति दुर्गम, तयाची भेटी झालिया भाग्य परम. ऐसे कैसे आणि भेटते ते साधू, हे भेटण्यासारखे नाहीत, पण ज्यांना कणाकणात ब्रह्मस्वरूपाची व्याप्ती कळालेली ते दुर्गम आहेत. सहजासहजी प्राप्त. बहुनाम जन्मनामांते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. हे समस्त हे श्री वासुदेव हो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. म्हणून भक्ता माझी राहो, ज्ञानी आहे तोची. पण सर्वत्र ब्रह्मभाव त्यांनी प्राप्त होणं आणि त्या ब्रह्मभावामध्ये स्वतःचं अस्तित्व विरून जाणं आणि फक्त एक ब्रह्मस्थिती शिल्लक राहणं, याचं नाव आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काला. हा ओरिजिनल काला तिथपर्यंत आपल्याला गेलं पाहिजे. आणि असा त्याच्या जीवनात प्राप्त झाला आणि मग जीवन तर शिल्लक आहे. मग काय करावं? मग त्या स्थितीला प्राप्त करून पुन्हा त्यांनी महाराज रिवर्स टाकतो, खोटा खेळायला सुरुवात करतो आणि त्या खोट्या खेळामध्ये मस्त रमून जातो. त्या खोट्या खेळामध्ये स्वतःच देव होतो आणि स्वतःच भक्त होतो. भक्ती सुखा लागी आपण पेच दोन्ही भागी. भक्ती सुख भोगण्याकरिता आपणच 2 ठिकाणी होतो. तोच देव होतो आणि तोच भक्त होतो आणि स्वतः बरोबरच खेळायला सुरुवात करतो आणि चांगला खेळ मांडतो. एक अवतार घेऊन येतो आणि एक संसारासारखा दिसतो. प्रमाण आहे महाराजांचं. हे देवाचे अवतार भक्ता, देवाशी अवतार भक्ताशी संसार, दोहीचा विचार. एकपणे देव अवताराला येतो, भक्त जन्माला संसाराला येतो आणि मग दोघे एकत्र येतात आणि काय करतात? भक्ताशी सोहळे देवाची अंगे आणि देवत्यांच्या संगे सुख भोगे. परत म्हणू, भक्ताशी सोहळे देवाच्या अंगे देवत्यांच्या संगे सुख भोगे. भक्तांच्या जीवनात सोहळे होतात, भक्ताचं मोठं कौतुक होतं आणि कोण करतो? देव स्वतःच करतो.
आणि ते कौतुक करत असताना देव त्याच्या जवळ राहतो आणि त्याच्या कौतुकानं आपण स्वतः सुखी होतो. महत्वाचा विचार. जसं छोटस लेकरू असावं, त्याला काहीच समजत नसतं महाराज, महिना 2 महिन्याचा असतं आणि ते त्याने लेकरू एवढा शृंगार करते, त्याची आई कौतुकानं त्याचा वेगवेगळे कपडे आणले. आम्ही एका छोट्या बाळाला आता भेटून आलो, त्याच्या अंगावर परीसारखे कपडे घातले होते. ती मुलगी होती, परीचे कपडे. तिला काय परी कळते महाराज. तिला त्यांनी पावडर लावली जाते, तिला गंध लावला जातो, तिला काजळ लावलं जातं, तिच्या पायात पैंजण घातलं जातं, तिच्या कानात सोन्याचे त्यांनी अलंकार घातले जातात. हे सगळं त्या लेकराला घातलं जातं. छोटस त्यांनी बाळा असेल तरी सुद्धा, ज्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण त्या बाळाची एवढे सोहळे करते ती कोण? आई. काय करते सोहळे करून? अहो ती एवढी सोहळे करते, गोष्ट खरी आहे. त्याला एवढा शृंगारित करते, स्वतः त्याच्याकडे पाहते आणि पाहून एवढी खुश होते, एवढा आनंद तिला होतो की त्या आनंदाचं वर्णन करता यायचं नाही. ती त्या बाळाकडे पाहून सुखी होते. महत्वाचा विचार आहे. बाळाला काही समजत नाही, पण त्याच्याकडे पाहून आई सुखी होते. तसाच आहे भगवान सुद्धा. तो स्वतःच खेळण्याकरिता 2 ठिकाणी झाला. त्यानं भक्तांना पाठवलं संसाराला, त्या भक्तांच्या जीवनामध्ये हा सोहळे करू लागला आणि हे सोहळे त्यांनी करून भक्तांना त्यांनी शृंगारित करू लागला. आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे असं त्यांनी मला शृंगारित करू लागला आणि त्यांना शृंगारित करून त्यांच्या जवळ उभा राहून त्यांना पुन्हा पाहू लागला आणि पाहून त्यांच्या संगतीमध्ये सुख घेऊ लागला. म्हणून देव त्यांच्या संगे सुखभोगी सुख भोगतोय असं त्यांनी सुख देण्याकरिता परमात्मा येत असतो. पण त्या स्थितीपर्यंत जाण्याकरिता आधी जी मी बडबड केली तुमच्या समोर, त्या बडबडीतून जावं लागेल. आणि ती बडबड म्हणजे उगाचच त्यांनी ऊसाच्या गाड्या जाऊन जाऊन त्यांनी खराब झालेला रस्ता असावा, त्याला 17 प्रकारचे खड्डे पडलेले असावे, गुडघ्या एवढेले, आणि त्याच्यातून जसं धडाड 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 असे त्यांनी खड्डा असावा, त्याच्यातला प्रवास असावा. तसे आधी केलेली बडबड म्हणजे अशी खड्ड्या खुड्ड्यातली बडबड, समजना उमजना, काय बोलते ते कळना, अशी त्यांनी अवस्था होती. पण बोलणाऱ्या माणसानं त्यांनी आपल्या आपल्या मस्तीत बोलत जावं. नाही कळालं लोकांना काय करू आता मित्र, तुम्ही मला बोलवले, तुम्हाला माहिती मी बावळटच आहे, मग बावळट असून कशाला बोलावलं, हा महत्वाचा विचार आहे. नाही बावळट सुद्धा ऐकलं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. अहो या स्थितीपर्यंत जाण्याकरिता उगाच काला करायचा, कशाला काला करायचा? हा काला कळायला नको का? या काल्यात पदार्पण करायला नको का? आता मी त्याच मुद्द्यावर आलो. म्हणे त्यांनी भक्ताशी सोहळे देवाचे अंगी. काय सोहळे देवाच्या अंगाने भक्ताला झाले? हा भक्त त्या गोपाळांना स्वतःच घरून लोणी आणून देतोय. हा देव त्यांनी महाराज त्या भक्तांना, हा कन्हैया त्या गोपाळांना स्वतः त्यांनी लोणी स्वतःच्या हाताने खाऊ घालतो. यांच्याकरता चोऱ्या करतोय, लोकांच्या घरात घुसतो, मडके फोडून टाकतो, लोणी घेतो, गोपाळांना खाऊ घालतो. हे सोहळे नाहीत का त्यांचे खाऊ घालण्याचे? आणि फक्त खाऊ घालतो असं नाही, हा स्वतः त्यांच्या संगतीत राहून सुखही भोगतो. 2 नाही, सारे गोपाळ ब्रह्मज्ञानी आहेत म्हणा. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान आणि केल्या वाचून जपतप केल्या वाचून ब्रह्मज्ञान त्यांना झालं. आणि ज्यांना ब्रह्मज्ञान झालं त्यांची जर अवस्था पाहायची असेल तर श्रुती म्हणते ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ज्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे ते त्यांनी ब्रह्मरूपच झालेले आहेत. म्हणजे सगळे गोपाळ ब्रह्मरूप आहेत. गोपाळ ब्रह्मरूप आहे, परमात्मा पूर्ण ब्रह्म आहे. म्हणून त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आवरण नाही. निरावरण असणारा परमात्माच कृष्ण रूपानं उभा आहे आणि निरावरण असणारा परमात्माच गोपाळांच्या रूपानं उभा आहे. आणि देवच देवाबरोबर खेळतोय आणि खेळत असताना एका अंगानं त्यांनी सोहळे करून देतोय आणि दुसऱ्या अंगानं स्वतः सुख घेतोय. ही नजर यायला नको का? ही नजर सहजासहजी येत नाही. काय येत नाही? लोकांना या नजरेपर्यंत जावंसच वाटत नाही. लोकांना फक्त छान छान गोष्टी ऐकायला वाटतं. दाढीची विणीची गाठण मारून दिली आणि मग कन्हैयाने हुर्रे हुश्या करायला लावलं. एवढं ऐकलं की लोक खुश होतात. गोठ्यातल्या सगळ्या गाया सोडून दिल्या, गाढवून येऊन बांधले असं सांगितले, हात मोडला गोपीचं म्हणलं की लोक खुश होतात. एवढंच ऐकून तृप्त आहेत लोक, एवढ्यावरच तृप्ती आहे. तो उपमन्य होता ना, त्याला त्याची आई पिठात त्यांनी पाणी घालून दूध करून द्यायची प्यायला आणि तो म्हणायचा मस्त रोज दूध पितो म्हणायचा. ओरिजिनल दूध पाहिल्यानंतर कळालं अरे दूध तर असं असतंय. हे ओरिजिनल त्यांनी जो आहे ना, पण भगवंताच्या संगतीतला ओरिजिनल भाव फक्त गोष्टी ऐकून त्यांनी थांबायचं नाही. त्याच्या त्या लीलांमध्ये स्वतः पदार्पण करायचा असा कोण विचार करतो? असा कोण विचार करतो की कन्हैया हे बेंद्या, हे वरद्या, हे वाकुड्या, हे शुराम, हे मधुमंगल असं म्हणून हाका मारतो? याला वाटतो त्यांनाच मारतो, पण मला नाही मारू शकत. हा जर विचार त्यांनी असाच करीत राहिला तर जन्मभर देव हात मारायचा नाही. माझं म्हणणं कळतंय ना तुम्हाला? म्हणून त्यांनी जीवब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त करून घ्यावं. संपूर्ण जगताला आत्यंतिक प्रलय करून त्यांनी महाराज ज्ञानाच्या माध्यमातून संपवून टाकावं. आणि हे सगळं संपल्यानंतर काहीच करायचं शिल्लक राहण्याने कर्तव्य अभावता स्थिती निर्माण झाली की मग प्रेमाच्या विश्वात पदार्पण करावं, भाव विश्वामध्ये. बाकीच्या सगळ्या गोष्टींना जास्त डिमांड देऊ नये.
त्याला त्याचा मुद्दा सापडल्यानंतर कोणाला डिमांड देण्याची आवश्यकताच पडत नाही. आपल्या कामापुरते जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या डोळे सुद्धा उघडायचे कामापुरतेच. काही महात्मे असे आहेत मरद, आमच्या भागात ते आत्मागिरी बाबा आहेत तिकडे मांदळे, असे पडून आहेत मरद, डोळे सुद्धा उघडीत नाही. ते त्यांच्या मस्तीत कोणी जर गेला असलं पाहिलं असलं तर तुम्ही बघा डोळे सुद्धा उघडीत नाहीत महाराज. आणि ते खऱ्या अर्थानं ब्रह्मज्ञानाच्या स्थितीत आहे. आपल्या तोंडात ब्रह्मज्ञान साचवलेलं आहे, आपण घडी घडी गुळण्या मारित राहतो. ब्रह्मज्ञानाची फपकारे आपल्या तोंडातून बाहेर पडतात. आपले डोळे उघडे आहेत, आपण लोकांचे खलबत्ती फुटतो. याने असा परमार्थ केला, त्याने तसा केला, यानं असं करावं का, त्याने तसं करावं का, याला हे मिळालं नाही, याला हे मिळालं नाही, मला सगळी दुनिया मिळाली. अरे तुला मिळालं म्हणतो तोपर्यंत तू अपूर्णच आहेस. तिथं मिळवायचं आणि द्यायचं काय आहे? काहीच नाही मिळवायला आणि घ्यायला, एकच आहे तत्व. त्या तत्वात एकरूप व्हायचं हेच जास्त मत. तुझं एकरूप झालं तो हे काही म्हणतच नाही, त्याला म्हणायचं काही कामच पडत नाही, तो फक्त फपकारे मारायचं काम सुरू होतं. मग ब्रह्मज्ञान तोंडानं बोलायचं आणि खलबत्ते पण कुटायचे, ब्रह्मज्ञान तोंडानं बोलायचं आणि लोकांचे गुणदोष पण पाहत हिंडायचं, ब्रह्मज्ञान त्यांनी लोकांच्या समोर तोंडानं सांगायचं आणि भगवंताला सोडून बाकीच्या सगळ्या उचापती करीत राहायचं. कोणतं ब्रह्मज्ञान आहे? हे डुप्लिकेट ब्रह्मज्ञान आहे. मला ओरिजिनल माहिती आहे म्हणून सांगतो. अभंग आहे तुकोबारांचं, त्यांनी सांगितलं. ते म्हणतात, नकरी रे संग राहे रे निश्चळ, लागून मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. त्याच्याकडे अंडरलाईन करा, हे खरे कशाला म्हणले असतील, याचा अर्थ कुठेतरी खोटं सुद्धा आहे. आणि खोटं कोणतं असेल? फपकारी मारणाऱ्या लोकांचं ते खोटं ब्रह्मज्ञान आहे. ते तोंडातूनच बाहेर येतं, पोटात कुठे साठवलेलं आहे. ज्याला अद्वैत भाव त्यांनी प्राप्त झालेला आहे तो त्यांनी सगळ्या उपाधी आवरून घेतो. जसा कासव आपल्या सगळ्या इंद्रियांना आवरून घेतो, असं त्याने सगळं आवरून घेतलेलं असतं. त्याला जगाशी काही घेणं देणं राहिलं नसतं, त्याला फक्त परमात्म्याशी घेणं देणं राहिलेलं असतं. मग तो काय करतो? त्या अवस्थेत जाऊन परमात्म्याच्या लीलेत सहभागी होतो. सगळ्या जगाच्या उपाधी दूर करत त्यांनी भगवंताच्या छंदात विभोर होतो. आणि मग तो पाहतो की माझ्या जवळच वृंदावन आहे. मन मन मेरो बन गय सखेरी पावन वृंदावन. हे मनच वृंदावन करून टाकतं. आणि या मनरूपी वृंदावनामध्ये त्यांनी सगळा शृंगार केला जातो. भगवान ते करू शकतो. आणि तो परमात्मा त्यांनी त्याच्या हृदयातच वृंदावनाची रचना करतो, दिव्य असणारं वातावरण निर्माण करतो. तो त्यांनी महाराज उंच उंच असणारी झाडं, त्याच्यातून वाहणारी त्यांनी ती नदी, त्या नदीमध्ये त्यांनी राहणारे ते राजहंस, त्या झाडांच्या फांद्यांवर बसणारे ते जोडी जोडीने बसलेले पक्षी, त्या झाडांवर उड्या मारणारी ती वानरं, त्या वनामध्ये फिरणारी ती हरणं, हे सगळेच सगळं प्रत्यक्ष त्या गोमाता वनामध्ये चरतायत. पाणी पिऊन त्यांनी चरून शांत बसलेल्या गोमाता, कन्हैया त्यांच्याजवळ बसावा, त्याच्या हातात मुरली असावी, त्यानं ती मुरली त्यांनी वाजवावी आणि त्याच्या वाजण्यानं त्यांनी महाराज असं वाटून घ्यावं की तो मला हाक मारतोय आणि मग मी गोपाळ होऊन त्याच्या जवळ त्यांनी जावं आणि गोपाळ होऊन कन्हैयाच्या सानिध्यात जाऊन बसावं आणि बसून भगवंताबरोबर बोलावं. तुम्ही ऐकता सर्वजण? का सांगतो कशाकरिता? अहो, जेवढं मी तुमच्या समोर बोलून दाखवलं एवढं करता येतं की नाही माणसाला? मनानं याला मानस पूजा करतो की नाही माणूस? हे करता येईल की नाही? पण कधी करताय? आपल्या वेळ कुठे आहे लोकांच्या उचापतीतून? बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात एवढ्या आहेत की त्याच्यातून हे करायला आपल्याला वेळ कधी आहे? हे कोणी करायला जात नाही. आणि हे त्यांनी असं सहजासहजी सर्वांना करता येत नाही. म्हणून त्यांनी जर खरोखर परमार्थ करायचा असेल डोळसपणानं, तर मग मात्र त्यांना झटकून बाजूला झालं पाहिजे. झडझडवणी वहिला आणि ये भक्तीचे वाटेला ज्या पावसी अव्यंगनेचं धाम माझे, फक्त प्रवचनाकरिता ओव्या घेतल्या जातात आणि या ओवीवर त्यांनी ठासून बोललं जातं. झडझडून वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग. हे काय झडझडून वहिला निघ म्हणल्यानं होत असतं का? झटकूनच बाजूला व्हावं लागेल की नाही? कन्हैयाच्या विश्वात जाण्याकरिता, प्रेम स्वरूपाचा काला प्राप्त करून घेण्याकरिता झटकून बाजूला झालं पाहिजे. तुकोबाराय देवासमोर बोलतात, देवा तुला ही उपाधी सहन होत नाही, मला पण सहन होत नाही. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. काहीच वासना पोटात ठेवू नका. निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही कटकट साहो येत. ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. कशाचीच वासना पोटात शिल्लक ठेवू नकोस. कोणालाच पाहण्याची, कोणालाच भेटण्याची, कोणाचं काही ऐकण्याची, कोणाला काही सांगण्याची, काही खानपानाची, वस्त्र आभूषणाची, कशाचीच वासना पोटात शिल्लक ठेवू नको. फक्त एकच वासना असावी की तुझ्या रंगात रंगून जावं, एवढी एकच वासना असावी. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करेगा पांडुरंगा, शुद्ध रंग व्हावे रंगा. कशाला म्हटलंय शुद्ध रंग व्हावे रंगा? आपण किती वेळा या अभंगांचा विचार करतो. अहो, भगवंताच्या काल्यात जर पदार्पण करायचं असलं, जर कालाच खायचा असला मनापासून, तर फक्त या दही अंडीतला कुठं खाऊन थांबता? भगवंताच्या हातचा खा ना, तो पण मिळतो आता सध्या सुद्धा मिळेल.
पण हे करण्याकरिता प्रवास करावा लागेल. परत प्रवास सांगतो, असं मागे त्यांनी फिरू नका आणि मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ नका. या दहीहंडीतला काला खाल्ला की तुमची अंतःकरणाची वृत्ती निर्मळ होईल. हरिनाम घ्यावंसं वाटेल. हरिनामाचा छंद लागला की ज्ञानाचे अधिकारी व्हाल. गुरु येतील आणि ते उपदेश करतील, महावाक्याचा मस्तकावर हात ठेवतील आणि त्यांनी मस्तकावर हात ठेवून त्यांनी सांगतील तत्वमसि ते ब्रह्म तू आहेस. आणि मग अद्वैत बोध अंतःकरणात निर्माण होईल. आणि त्या अद्वैत बोधावर गेल्यावर तो बोध सुद्धा सोडून द्यायची गोष्ट आहे, धरून ठेवायची नाही. म्हणून सोहम तेही आष्टवले, त्या सोहम बोधालाही टाकून पलीकडे जावं लागेल. नाहीतर तेवढ्याला जर धरून राहू लागलो आपण तर ते थांबणं सुद्धा त्यागनी महाराज थांबणंच होईल. भगवंताच्या प्रेमात जाता यायचं नाही. काला जर पाहायचा असला तर असाच पाहावं लागेल. म्हणून त्या सोहम बोधालाही गिळून टाकावं लागेल आणि त्याला गिळून त्यागनी महाराज पुढे भगवंताचं चिंतन करावं लागेल. माऊली सगळ्यांना सांगतात, माऊलींसारखा ज्ञानी कोण आहे? माऊली ज्ञानच माऊलींच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. बरोबर आहे की नाही? मग त्यांच्या समोर आपण शहाजूकपणा सांगणं काही चांगली गोष्ट आहे का? 150 आणि तिथे तत्वज्ञान सांगायचा प्रयत्न करतात. असलं नाही करायचं. त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्यायचं. ते काय म्हणतात माहिती आहे? ते म्हणतात, हे गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि सोहम भावी पूर्ण ज्ञाते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते. ज्या मुद्द्यावर मी आता सध्या बोलतोय ना, हा मुद्दा ज्ञानोबरांनी सांगितलेला मुद्दा आहे. ते म्हणतात गाते, तुम्ही गात असाल ना, माझं म्हणणं ऐका. गाते श्रोते, तुम्ही ऐकणार आहात ना, ऐका. पाहते, गाते श्रोते आणि पाहते. चतुर, फार चतुर असाल तरी पण ऐका. विनोदी वृत्तीचे असाल तरी ऐका. दुश्चित्ते म्हणजे चित्त दुसरीकडून काढून एकाच ठिकाणी ठेवलेलं असेल त्यांनी सुद्धा ऐका. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव सांगितला, सोहम भावी पूर्ण ज्ञाते. ज्यांना सोहम भाव प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी सुद्धा ऐका. काय ऐका? करा विठ्ठल स्मरण. नाहीतर सोहम भावातच अडकून पडलेली माणसं सापडतात. त्याच्या पुढे ढळतच नाही. त्यांना असं वाटतं बस इथपर्यंत आलो म्हणजे सगळं मिळालं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांच्या मागे जर चालत असाल आणि जर फक्त सोहम भावालाच महत्व देऊन तिथं थांबले असाल तर तुम्ही अडकलेले आहात. तुम्ही अडकलेले आहात. माझं लिहून ठेवा बोलणं मी काय सांगतो ते. तुम्ही टेप करून घ्या मी काय सांगतो ते. हे अडकाव आहे.
या अडकावात त्यांनी न थांबता त्याला त्यांनी बाधा म्हटलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात ही बाधा आहे अद्वैताची वाणी नाही ऐकत तुम्ही काने. तो मी म्हणायला काय काम शिल्लक राहील. जर एकरूप तुम्ही झालं तर तो कुठं राहिला मी कुठं राहिला. तो संपून जावा, तो अस्तमान व्हावा. सोहम तेही अस्तवले अस्तमान होऊन जावा, अशा भूमिकेत निघून जावं. मग त्याच्या पुढचं जीवन सांगतायत वर्णन करून पुढे करा विठ्ठल स्मरण. मग जीवनमुक्त झाल्यानंतर परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतर विठ्ठलाचं स्मरण करा. त्या विठ्ठलला सर्वत्र बघा. विठ्ठल जळी स्थळी भरला सगळी प्रमाण पाठ करून घ्या. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. हे की नाही आपण नाट म्हणतो की नाही, महत्वाचा विचार आहे. म्हणजे मग अशा अवस्थेत जाऊन विठ्ठलाचं स्मरण करावं. करा विठ्ठल स्मरण. आणि पुढचं त्याच्या आहे का नामरूपी अनुसंधान. त्याचं नाम आणि त्याचं रूप या दोन ठिकाणी अनुसंधान ठेवा. त्याच्या रूपाला पाहण्याचा प्रयत्न करा. हे ज्ञानानंतर सांगतोय, आधीच नाही. आधी पण रूप पाहिलं जातं आणि नंतरही पाहिलं जातं. हे ज्ञान गेलो नाही. रोजचं प्रमाण त्यांनी कीर्तनात असतं. टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी मोराला छंद आणि भोग भोगिताची आटला भेदन. ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. त्या ज्ञानाला गिळून गोविंदाचं भजन करायचं. मग काला प्राप्त होईल. ओरिजिनल काला, प्रेमाचा काला. असा नाही प्राप्त व्हायचा. म्हणून या क्रमानं तिथपर्यंत गेलं पाहिजे. हा क्रमच महत्वाचा आहे. म्हणून या दहीहंडीकडे पाहत असताना क्रम समजा. हे बांधलंय ना आपल्या समोर, हे आपल्याला क्रमातून प्रवेश करण्याकरिता बांधलंय. आवर्जून याचं एक शीत तरी आपल्या हातात घ्या. याच्यातून अखंड हरिनाम घेण्याची वृत्ती होईल. त्या अखंड हरिनामातून त्याग्नी महाराज ज्ञानाचा अधिकार होऊन श्रीगुरु आपल्याला हा बोध प्राप्त करून देतील. आणि त्या बोधाच्याही पलीकडे जाऊन मग नामरूपी अनुसंधान बघता भवलक्षण जघन प्रमाण दावितो. त्याच्याकडे त्याने वृत्ती लावून ठेवा. मग तो परमात्मा खऱ्या अर्थानं प्रेमाचा काला प्राप्त करून देईल. असा काला हा प्रेमाचा काला आहे. त्या प्रेमाच्या काल्यापर्यंत जाता आलं पाहिजे. पण त्याच्याकरिता सगळं आधी सोडून द्यावं लागेल ना. वृत्तीतून वृत्तीला निर्मळ करून स्वच्छ करून त्याग्नी महाराज असं एकाग्र करून ठेवावं लागेल. आणि ते एकाग्र वृत्तीमध्ये भगवंताचं चिंतन करावं लागेल. आणि ते चिंतन करता करता सहज त्याच्या विश्वात पदार्पण करावं लागेल. आपल्या डोळ्यासमोर ते नंद भवन त्यांनी आणावं लागेल. ते आणल्यानंतर त्यांनी मला तिथं असणाऱ्या त्या गोपिका आहेत त्या गोपिका डोळ्यासमोर आणावे लागतील. तिथं त्यांनी असणाऱ्या ज्या गोमाता आहेत त्या डोळ्यासमोर आणावे लागतील. तिथे त्यांनी वयस्कर असणारे निमवयस्कर असणारे जे गोपाळ आहेत, जे त्यांनी कामधाम करणारे आहेत ते डोळ्यासमोर आणावे लागतील. मग तुम्हाला त्यांनी भगवंताचे सवंगडी आहेत, पेंद्या वर्द्या वाकुड्या शदाम सुदाम मधुमंगल मनसुख हे सगळे डोळ्यासमोर आणावे लागतील. आणि या सर्वांमध्ये खेळणारा तो सुंदर असणारा कन्हैया डोळ्यासमोर आणावा लागेल. नामरूपी अनुसंधान. त्याचं नाम कन्हैया आणि त्याचं रूप अतिशय सुंदर आहे. हा इतका सुंदर आहे, त्याचं सौंदर्य आपण ठरवायचंय. त्याच्या डोक्यावर पगडी बांधायची की नाही ते आपण ठरवायचं. जर बांधायची असेल तर जरीची बांधूनच टाकायची. जरी की पगडी बांधे सुंदर आखोवाला कितना सुंदर लागे विहारी कितना लागे प्यारा. असा कन्हैया त्यांनी डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभा राहू शकतो. मग त्याला त्या पद्धतीने पाहायचं. मग त्यांनी रात्र गोकुळातली आठवायची. गोकुळवासी लोक शांतपणे झोपले. पहाट झाली आणि पहाट झाल्याबरोबर यशोदा माईनं त्यांनी कन्हैयाला जाग करायला सुरुवात केली. जागो मोहन प्यारे. कन्हैया गायगाईनं जागा झाला. कन्हैया यशोदा राणी म्हणते आहे चल उठ आता आवरून घे सगळं. असं म्हटलं की त्याने नित्यकर्म आटोपायला सुरुवात करावी. त्याचे नित्यकर्म आटोपत असताना मग आईनं स्वतःच्या हाताने त्याला स्नान घालावं. त्याला चौरंगावर बसवायचं, स्वतःच्या हाताने स्नान घालायचं. त्याला त्यांनी उठणं लावायचं. अशी त्यांनी गंगाजळी आणून ठेवायची. त्याच्यात यमुनेचं जल भरायचं आणि मग त्यांनी म्हणत त्याला स्नान घालायचं. आणि स्नान घालून त्यांनी म्हणत त्याला चांगलं स्वच्छ पुसून त्यांनी अशा पद्धतीनं पितांबर स्वतःच्या हाताने नेसवायचा. त्याच्या कमरेला असा शेला बांधून टाकायचा. त्याच्या हातात जो पावा मुरली आहे ती त्यांनी द्यायची. त्यानं कमरेला अशा पद्धतीने ती खोवायची. मग त्याला त्यांनी शृंगार करत असताना गंध त्याच्या कपाळाला लावायचं, चंदन त्याच्यावर केशराची उटी द्यायची. त्याला दृष्ट लागू नये म्हणून गालाला काजळ, त्याच्या डोळ्यांमध्ये काजळ घालायचं. असे डोळे त्यांनी कानापर्यंत विस्तारलेले विशाल नेत्र भगवंताचे आहेत कमळासारखे. त्याच्या भोया धनुष्याकृत्या दिसत आहेत. त्याच्या मस्तकावरचे केस सोनेरी रंगाचे आहेत, कुरळे आहेत. त्याची केशभूषा तयार करायची आईनं स्वतः. त्याच्यावर त्यांनी मोर मुकुट अशा पद्धतीने घालायचा. आणि कमल नाही असणाऱ्या भगवंतांना आईकडे तिरक्या नजरेनं पाहायचं. त्याच्या पाहण्यानंच तिने ओळखून घ्यायचं याला भूक लागली म्हणा. गायगायनं त्यांनी लोण्याची वाटी आणायची. कन्हैयाला आपल्या मांडीवर बसवायचं आणि स्वतःच्या हाताने यशोदा माईनं कन्हैयाला लोणी खाऊ घालायचं. आणि ते लोणी खाल्ल्यानंतर पुन्हा इकडे त्यानं बघायचं, बोलायचं काहीच नाही. बघितल्यानंतर लगेच आईनं ओळखून घ्यायचं की याला आता खेळायला जायचंय. आणि मग त्या कन्हैयाला त्यांनी सांगावं हो मला कळालं आता तुला मित्रांबरोबर खेळायला जायचंय ना, जा आता खेळायला. मग लगेच त्यानं खेळण्याकरिता निघावं आणि घाईघाईनं त्यांनी वृंदावनात जाऊन थांबावं, मुरली वाजवावी. त्या मुरलीतून त्यांनी गोपाळांना हाका मारायला सुरुवात करू. ए पेंद्या, ए वरद्या, ए वाकुड्या, ए सुदाम, ए सुदाम मधुमंगल म्हणून हाक मारली की सगळ्या
गोपाळांनी हातातली सगळी कामं टाकून धावतच पळत यावं आणि मग कन्हैयाच्या अवतीभोवती उभं राहावं. काय रे गाना, खेळायचं नाही का, आज उशीर झाला नाही का खेळायला. आणि मग त्यांनी कन्हैयानं गोपाळांबरोबर खेळायला सुरुवात करायची. आणि या कान्हानं त्यांनी विभोर होऊन त्यांनी स्वतःचा देवपणा सोडून त्यांनी खेळायला सुरुवात करावी. विसरोनी देवपणा उभा पंढरीचा राणा, काय पुढे स्वतःचा देवपणा विसरून त्या विटोनी निर्गुणा रूप धरिले सगुण. म्हणून त्यांनी निर्गुणाला विटून सगुण रूप धारण करून आला आणि भक्तांबरोबर त्यांनी खेळतोय. हा म्हणतो कोण रमापती, मी काय रमा म्हणजे लक्ष्मीचा पती नाही, कैसा ईश्वर, मला तुम्ही ईश्वर म्हणत असाल, मी ईश्वर नाही, मग कोण आहेस तू, मै तू हूँ गोकुल का ग्वाला, मी गोकुळातला गवळी आहे, मला गवळी म्हणा, माझ्यावर प्रेम करा, माझ्यावर खेळा, माझ्यावर उड्या मारा. मग सगळ्या गोपाळांनी विभोर होऊन कन्हैया बरोबर उड्या माराव्यात आणि उड्या मारून मारून त्यांनी अशा पद्धतीने गोपाळांना थकावं. आणि थकल्यानंतर कान्हाला हळूच म्हणावं, कान्हा फार उड्या मारल्यास रे, आता भूक लागली, काहीतरी खायला नको का. मग कधीतरी सर्वांनी शिदोऱ्या घेऊन यायच्या, वनभोजन त्यांनी करायचं. मग या सगळ्या संतांनी सगळ्या गोपाळांनी एकत्र येऊन त्यांनी अशा पद्धतीनं भगवंताला खाऊ घालण्याच्या उद्देशाने एकत्र काला करावा आणि काला करत कन्हैयानं त्यांच्यात यावं. गोपाळांनी त्यांनी कन्हैयाला काला खाऊ घालायच्या आधीच कन्हैयानं काल्यात हात घालावा आणि स्वतःच्या हाताने गोपाळांना काला खाऊ घालावा. ही परंपरा 5000 वर्षापूर्वीची, 5000 वर्षापूर्वीची. म्हणजे याच्यातून आपण काय, तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण, जे माझ्या सगळ्या शब्दांकडे त्यांनी लक्ष देऊन असतील त्यांना गोकुळात गेल्यासारखं वाटलं असेल घडीभर. त्यांना जाणवलं असेल मोठी मोठी भवन, नंद भवनाचे असणारे ते मोठे दरवाजे, त्याच्यावर असणारे त्यांनी किती सुंदर त्यांनी वातावरण असेल. या वातावरणात त्यांनी प्रवेश करायचा. मला काय सांगायचंय, कशाकरिता मी हे सगळं सांगतोय, त्याचं कारण एवढंच आहे की ज्या वेळेला काहीच काम शिल्लक राहत नाही, ब्राह्मी स्थिती प्राप्त होते, अद्वैत भाव त्यांनी प्राप्त होतो आणि कर्तव्य अभावता स्थिती प्राप्त झाल्यानंतर काहीच शिल्लक राहिलं नाही ना, मग सगळ्या जगाचा संग सोडून, उठाठेवी सोडून त्यांनी एकांतात जाऊन बसावं आणि एकांतात बसून त्यांनी डोळे बंद करून त्यांनी भगवंताच्या त्या विश्वात सहज निघून जावं. निघून त्यांनी मला दुसरं काहीच आठवायचं नाही. दिवस असला तरी समजायचं आता रात्र झालेली आहे. आणि आता त्यांनी कन्हैया पहाटे जागा होणार आहे आणि तो जागा झाल्यानंतर त्यानं जागा झाल्यापासून पुढे जेवढ्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या डोळ्याने बघायच्या. हे सगळं करत असताना तुम्हाला ज्या पात्रात पदार्पण करता येईल ते पात्र तुम्ही स्वीकारायचं. जर तुम्हाला यशोदा व्हावं वाटत असेल तर तुम्ही मनोमन त्यांनी यशोदा होऊन कन्हैयाला हाका मारायच्या आणि त्याचा शृंगार तुमच्या हाताने करायचा. जर तुम्हाला गोपाळ व्हावं वाटत असेल तर तुम्ही गोपाळ होऊन भगवंताच्या चरित्रात प्रवेश करायचा आणि भगवंतानं हाक मारली मला असं समजून देवाच्या दिशेने धावत जायचं, त्याच्या संगतीत जाऊन बसायचं. भले का तास 2 तास लागू नाही तर दिवस लागू, त्याच्याशी काय कर्तव्य ठेवायचं नाही. लोक फक्त म्हणतात की यांची 4 तास समाधी लागली, त्यांची 5 तास समाधी लागली, ती लागत असेल चित्तवृत्तीचा निरोध करून त्यांनी महाराज, पण त्या समाधीत काही सापडत नाही. तुम्ही ऐकता सर्वजण, तुम्हाला हा ज्याला त्याला त्यांनी झडकावून टाकतो, त्या समाधीत काय नाही म्हणतो. अहो काय करतं त्या समाधीला, भगवंताचे चिंतनच समाधी आहे आणि एवढी गोड आहे महाराज की ती कोणाला लागते आणि कधी पण लागते. हे लुब्धली नादीला बरं वाटतंय ना. बघणारे लोक सुद्धा विसरले असतील गडीभर, बघणारे लोक सुद्धा स्वतःला गडीभर विसरले असतील. तर नाचणाऱ्यांचं काय विचारता, नाचणाऱ्यांना काय झालं असेल हे त्यांना विचारा, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज हीच खरी स्थिती आहे परमार्थातली, याच्यात पदार्पण केलं पाहिजे. विठोबा रखुमा
जाण्याचं साधन आहे समाधी लागायचं लुब्धली नादी लागणी समाधी मूढ जन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच सिद्ध साधकारे नचती आनंद कलोल पवित्र स्वामी रामावरे नचती आनंद कलोल पवित्र हे लुप्त होऊन जाण्याचं साधन आहे हे समाधी पण सगळ्या जगाला विसरून टाकणे महाराज जो या मुद्द्यात पदार्पण करील असं एकदा सांगितलं बरं मी कीर्तनात म्हणजे भगवंताचं चिंतन करावं त्याला डोळ्यापुढे आठवावं त्याच्या विश्वात निघून जावं कधी गोपाळ व्हावं कधी वासरू व्हावं कधी गाय व्हावं कधी गोपी व्हावं काय होता येईल ते व्हावं त्याच्या चिंतनामध्ये स्वतःला सोडून द्यावं आणि सगळं कीर्तन झाल्यावर एक मनुष्य उभा राहिला आणि माईक हातात घेतला म्हणला महाराज हे तुम्ही चिंतन करायला सांगते तर लोकांना प्यायला पाणी नाही त्याने सुरुवात केली लोकांच्या मागे सगळ्या खटापटी लागल्या प्रपंचाचे एवढे झंझटी लोकांना कष्ट करावे लागतात या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि एवढ्या खटखटी सोडून कोण तुमच्या त्या विश्वास जायला मोकळा आहे डायरेक्ट कीर्तनातच म्हणला म्हणलं बाप्पा परत म्हणायलाच नको लोकांच्या समोर मला वाटतं करावं मी आपलं करावं कारण मोकळ्या माणसाला काही काम नसतं ना महाराज काय धंदा नाही लोक म्हणून सुद्धा जातात हे बुवा लोक मोकळे आहेत यांना काय काम नाही धंदा नाही हे आपलं असंच चालू असतं पण खरं सांगतो फार शहाजूकपणानं दीड शहाणेपणाच्या भावनेत जाऊन त्यांनी फार काम सांगणारे जे लोक आहेत की नाही त्यांनी कान उंच करून ऐकलं पाहिजे की तुम्हाला संसार करण्याकरिता संसाराची कामं करण्याकरिता देवानं जन्माला घातलं नाही तुम्हाला प्रपंचाचा वेल मांडवाला नेण्याकरिता जन्माला घातलं नाही तुम्हाला जन्माला घातलंय भगवंताच्या दर्शनाकरिता भगवंताच्या प्राप्तीकरिता भगवंताशी एकरूप होण्याकरिता दुसऱ्या कशाकरिताच नाही पण शहाजूकपणानं संसार त्यांनी थाटामाटानं करण्याच्या विचारात जर असाल तर स्वतः फसलेल्या आता दुसऱ्या समोर त्यांनी फसवणूक आपली सांगतात पण फजिती कशाला करून घ्यावी ज्याच्याकरिता मिळालं त्या कामाला लावावं दुसऱ्या कामाला लावून घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे एक मनुष्य हुरडा खायला गेला आता आले असतील हुरड्याची आमचे भाऊ सांगायचे मध्ये गेला हुरडा खायला पण तो नेमका त्या नोकऱ्यांची सुट्टी व्हायच्या टायमाला गेला आता त्या मालकाने सांगितलं भूक लागली होती नोकराला मालकाने सांगितलं जाय रे शेठजी आलेत म्हणे तू जाय हुरडा घेऊन ये हुरडा भाजायचा म्हणलं ते गेला तर त्याला राग आला ते मला जेवायच्या टायमाला आला गेला आणि जेवारी चुकटून आणली हुरडा नाही आणला चांगली झालेली जेवारी आणली महाराज आणि आणली झगडे पेटून घातली त्याच्यात ती जेवारीच भाजली आता हे शेठजी त्यांनी भात खाल्ला तरी जुलाब होतात अशी त्यांची अवस्था आणि ती जेवारीच दिली भरडून त्याला आणि त्यानं खाल्ली सुद्धा खाल्ल्यानंतर आला पोटात मुरडा मग काय करायचं कुठं जायचं रे रानात गेला होता आता त्याला शहरात राहायची सवय होती रानात गेला तर काय करायचं इकडे इकडे पाहायला सुरुवात केली कुठे जाऊ असं करायला सुरुवात केली आता पाणी घेऊन जायचं ना खिडकीतच तांब्या भरलेला होता धरला तांब्या की असाच नेला महाराज आणि नेल्यानंतर सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्याला कळालं हाताला काय चिकट लागलं तांब्या तुपाचा होता चांगलं तूप आणलं होतं शेठजी येणार माहित होतं आणि डाळबट्टीचं जेवण होतं त्याच्यात तूप टाकायचं होतं त्याच्याकरिता तांब्या आणला होता तुपाचा महत्वाची गोष्ट ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी आता थोड्या वेळाने परत हसून दाखवा मग सांगतो थोड्या वेळाने परत हसून दाखवा मग सांगतो तुपाचा तांब्या होता तो नेला बाहेर आणि त्याच्या हाताला चिकट लागलं म्हणला तुपाचाच तांब्या आणला मला मरू दे आणला काम तो झालं ना म्हणलं आता ठीक आहे गेलं बसले जेवायला सगळे आणि जेवायला बसल्यानंतर त्यांनी म्हणले अरे चला वाडा म्हणे जेवण वाढलं म्हणे अरे तू तुपाचा तांब्या कुठे ठेवलाय इकडे इकडे पाहिलं तर मग म्हणले शेठजी गेले म्हणजे तांब्या घेऊन असं म्हणल्यानंतर त्यांनी आले सुद्धा शेठजी घरी आणि त्यांची फजिती झालेली सगळ्या लोकांना कळाली आणि तांब्या त्यांनी महाराज तुपाचा होता आणि कुठे नेला परसाकडे नेला महत्वाची गोष्ट आहे की नाही आणला कशा करता होता पंक्ती करता आणला होता आणि नेला कुठं परसाकडे नेला तसं माणसाचं शरीर हे तुपाचा तांब्या आहे देवानं दिलं देवाच्या प्राप्तीकरिता देवे दिला देह भजनागमता आणि आपण लावला संसाराकरिता संसाराला लावणं म्हणजे परसाकडे नेणं आणि परमार्थाला लावणं म्हणजे जेवणाकडे वापरणं तुमच्या लक्षात येतं ना आपली सुद्धा अशीच फजिती झालेली आहे पण आपली फजिती आपल्याला कळत नाही हा महत्वाचा विचार आहे पण हा तांब्या लावायचंय कुठे हे जास्त लक्षात घेतलं पाहिजे म्हणून एकांतात बसून भगवंताचं चिंतन करावं त्याच्या विश्वात पदार्पण करावं मग त्याच्यावर खेळायला सुरुवात करावी तो परमात्मा आपल्यावर लीला करण्याकरिता तयार आहे लीला करण्याकरिताच येत असतो महाराज हा त्यागणे महाराज अनेक युगांतरामध्ये त्यांनी लीला करणाराच आहे यानं सत्ययुगात अवतार धारण केले त्रेतायुगात अवतार धारण केले द्वापार युगात हा कृष्ण रूपाने प्रगट झाला पृथ्वीवर पापाचा भार झाला पण पृथ्वीचं म्हणणं ऐकून हा त्याने देवकीच्या गर्भाला अष्टम गर्भ होऊन त्याने आला बंदीखान्यातच प्रगट झाला वसुदेवाला सांगितलं मला गोकुळाला जायचंय मग गोकुळाला जायचं म्हणलं की वसुदेवानं त्यांनी भगवंताला बालरूप धारण केलेलं देवाला उचललं डोक्यावर घेतलं गोकुळाला जाण्याकरिता निघाले तिथं गेल्यानंतर त्याने महाराज यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली ती देवाला ठेवलं कन्येला आपल्या बरोबर घेतलं वसुदेवजी पुन्हा कारागृहात आले
कन्येनं आकांत केला, कंस धावत आला, तिला मारण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी तिनं सांगून टाकलं की तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे का. इकडे कंस घाबरला, तिकडे कन्हैया प्रगट झाला गोकुळामध्ये. सर्व गोकुळवासी लोकांना आनंद झाला, सर्वजण देवाला पाहण्याकरिता आले आणि त्याला पाहून एवढे आनंद विभोर झाले की त्यांच्या सुखाला ताईने महाराज मोजदाद राहिली नाही. महाराज वर्णन करून सांगतात, गोकुळीच्या सुखा आनंद गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. गोकुळात सुख झालं आणि त्या सुखाला अंतपार राहिला नाही. का बरं? परमात्मा तिथं प्रगट झाला म्हणून. जसा त्या गोकुळामध्ये आनंद झाला तसं आपल्याला आज इथे सुद्धा गोकुळ निर्माण करता येईल आणि आपल्या गोकुळामध्ये सुख होईल. हीच प्रक्रिया मी तुमच्या समोर सांगतोय. जसा त्यांना आनंद झाला परमात्म्याच्या प्राकट्याचा तसं आपणही आनंदी होऊ शकतो. तुम्हाला कधी स्वप्न पडतात की नाही? कसं काय पडतात तो स्वप्न? कधी विचार केला का बारीक की स्वप्न कसं पडतं? मला माहिती आहे प्रक्रिया, मी सांगतो. कसं पडतं स्वप्न सांगा बरं. नाही माहिती ना? स्वप्न ही अवस्था आहे, ही सुषुप्ती अवस्थेच्या अंतर्गत असणारी अवस्था आहे स्वप्न अवस्था. आणि ही अवस्था निर्माण होण्याकरिता आपल्या मानेमध्ये एक नाडी आहे, तिला हिता नावाची नाडी म्हणतात. काय म्हणतात? हिता नावाची नाडी आहे. त्या हिता नावाच्या नाडीला जर पाहिलं तर केसापेक्षाही सूक्ष्म असणारी ती नाडी आहे आणि त्या नाडीमध्ये स्वप्न येत असतं. शास्त्र सांगतो बरं, विचारसागरात आलेला आहे हा प्रसंग. म्हणून त्यांनी हिता सुषुम्ना ही जी हिता नावाची नाडी आहे त्या नाडीमध्ये त्यांनी महाराज स्वप्न असणारी अवस्था येत असते. मग त्या स्वप्नात काय काय दिसतं? मोठे मोठे पर्वत दिसतात, मोठा समुद्र सुद्धा दिसतो, कितीतरी अफाट जनसमुदाय दिसतो. कोणा काय दिसतं महाराज? काय काय लोकांना अंत्यविधी दिसतात, कोणाला लग्नात दिसतात. आता आज लग्नाची तिथी आहे नाही का? थांबायचं का लवकर? नाही, चालू द्यायचं का? 12:30 थांबणारच आहे, चिंता करू नका. आम्हाला लग्न कार्य समजत नाही, तो फार लोक प्रेमानं वाट पाहतात, पण ह्या कीर्तनांच्या घाईनं त्यांनी कोणाकडे लग्न करायला जाता येत नाही. असू द्या, इथं बसूनच आशीर्वाद दे. मनातून चांगली भावना असली की कुठेही पोहोचते. असो म्हणून त्यांनी लग्नाचं नाव आठवलं नाही तर सगळ्या लोकांना जायचं असेल एखाद्याला तर म्हणेल बाबा आता लांबवायला लागला. असं नाही. हिता नावाच्या नाडीमध्ये या सगळ्या गोष्टी होतात आपोआपच. पर्वत दिसतो, समुद्र दिसतो, जनसमुदाय दिसतो, सगळे व्यवहार दिसतात. या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज अशा पद्धतीने दिसतात. कोण निर्माण करतं या गोष्टी? कशा निर्माण होतात या गोष्टी? कधी विचार केला त्याचा? नाही. या गोष्टी त्यांनी आपणच निर्माण करतो. आपल्या स्वतःच्या स्वरूपातूनच या सगळ्या गोष्टी तयार होतात. आपल्यात तेवढं सामर्थ्य आहे. झोपल्यानंतर सुषुप्ती अवस्था त्याच्या अंतर्गत त्यांनी मला स्वप्न अवस्था येते आणि या स्वप्न अवस्थेमध्ये आपला जीवात्मा त्यांनी त्या पद्धतीनं स्वतःच प्रकाशित होतो आणि तो एवढ्या रूपाने त्यांनी प्रत्यक्ष दिसतो. मग एवढ्या नाडीमध्ये जर त्यांनी एवढे मोठे पर्वत दिसतात, एवढा मोठा समुद्र दिसतो, हे जर इथं होऊ शकतं तर त्यांनी मला जसं स्वप्नात होऊ शकतं. आपण बरं काही लोक जागेपणी स्वप्न पाहतात की नाही? जागेपणी स्वप्न पाहतात. रस्त्याने चालायला लागले तरी स्वप्नातच चालतात. असं आहे ना, स्वप्नातच चालतात. एक मनुष्य होता, गरीब होता बरं, आणि तो त्याने फार गरीब होता, काय मिळत नव्हतं, लग्न कार्य झालं नव्हतं, कोणीच नव्हतं त्याला. एक शेटजी चालली होती रस्त्याने, तुपाचा त्याने असा घागर डोक्यावर घेऊन चालली होती, खापराची होती. आता त्याला जड झाली, ती लांब जायचं होतं 20 किलोमीटर. हा दिसला म्हणे, येतो का माझ्यावर? 4 आणे देईन तुला. येतो म्हणलं की चालला की लगेच ताबडतोब डोक्यावर घागर घेतली चालायला लागला. म्हणलं 4 आणे घेईन, या 4 आण्याचे 8 आणे करीन, या 8 आण्याचा रुपये करीन, रुपयाचे 10 रुपये करीन, मग चांगलं त्यांनी पुढे आणखी सगळं प्रपंच वाढेल, मग गुरंढोरं घेईन, घरदार बांधीन आणि मग त्यांनी लग्न करीन. लग्न झाले की मला मुलं होतील, ते मोठे होतील, त्यांचं शिक्षण करून नोकऱ्या लागतील आणि मग त्यांनी पुढे जाऊन मला नातवंड होतील. मग मी आराम खुर्चीत असं करीत बसेन आणि बसल्यानंतर नातवंड येतील, मला इकडून चिमटा घेतील. असं त्याच्या डोक्यातच सुरू झालं ते. आणि असं सुरू होता का आलं सुद्धा लिकरून नातवंड पळत आलं, त्याला चिमटा घेतला. हात मला तुझं काय करू, असा हात वर केला आणि पडला ठेस लागून. गागरे फुटले, तुप गेलं, 4 आण्याचं तर वाटोळ झालं. महत्वाचा विचार कशाने झाले? स्वप्न पाहिलं ना, चालता चालता जागेपणी स्वप्न. अहो, संसाराचे स्वप्न जर जागेपणी आपण पाहू शकतो तर कन्हैया गोकुळामध्ये प्रगट झाला. तो त्याने उड्या मारतोय, खेळतोय, माझ्याकडे पाहतोय, माझ्याशी बोलतोय, मुरली वाजवतोय, मला वेधून घेतोय. हे स्वप्न पाहायला काय झालं?
या स्वप्नाला काय काय त्रास होतो? संसाराचे सारे स्वप्न पाहता येतात, पण असं स्वप्न पाहायला काय झालं? ते जागेपणी पाहा नाही तर झोपेत पहा, जसं पाहायचं असेल तसं पहा. ब्राह्मी स्थिती प्राप्त झाल्यानंतरच बोलतोय, अलीकडचं बोलत नाही. त्या मुद्द्यात जाऊन त्यांनी पुढे जाऊन अशा पद्धतीने स्वप्न पाहायचं आणि त्या स्वप्नात पदार्थ म्हणे गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंदला नरनारी, असं त्यांनी सर्वांना आनंद झाला, सर्वजण आनंद विभोर झाले. असं आपल्याही गोकुळात आनंद होऊ शकतो, फक्त गोकुळ तयार केलं पाहिजे, निदान गोकुळाचं स्वप्न तरी पाहिलं पाहिजे. त्या स्वप्नात जाऊन त्यांनी महाराज गोकुळ पाहायचं. त्याच्यात कन्हैया प्रगट झाला आणि तुम्हाला बातमी कळाली कन्हैया प्रगट झालेला. काय करणार तुम्ही? त्या तुमच्या दिसणाऱ्या त्या ध्यानात, त्या प्रक्रियेत तुम्ही कन्हैयाला पाहण्याकरिता जाणार आणि गेल्यानंतर कन्हैयाला पाहणार. तो पाहण्यात असणारा कन्हैया तुमच्याकडे पाहून हसणार आणि त्याच्या हसण्यानं तुम्ही स्वतःला विसरून जाणार. एवढा आनंद होणार. गोकुळवासी लोकांना आनंद झाला आणि आनंद विभोर झालेल्या गोकुळवासी लोकांनी आनंद व्यक्त करण्याकरिता गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी, गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. भगवंतानं छंदानं सर्वांना वेधून घेतलं. असं त्यांनी महाराज प्रत्यक्ष पाहायला मिळालं. तुकोबारांनी हे लिहून ठेवलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुकोबारांचा कालखंड किती वर्षापूर्वीचा आहे? 350-400च्या दरम्यान आहे की नाही? 400. आणि ही गोकुळातली जी स्थिती आहे ही किती वर्षापूर्वीची आहे? मग तुकाराम महाराजांना काय माहिती? कसं काय सांगितलं एवढी बारकाईने? एवढा बारकाईने कसं काय सांगितलं? हो, त्याचं कारण असं आहे, तुकोबारा एक तर त्यावेळेला होते, हे एक त्याचं कारण, ते भगवंताच्या संगत होते. दुसरं कारण, तुकोबारा त्यांनी महाराज भगवंताच्या या सगळ्या लीला ऐकून भगवंताच्या लीलेमध्ये सहभागी झाले होते, त्याचं ध्यान करत होते आणि ध्यान करता करता वृत्तीमध्ये त्या सगळ्या लीला गच्च भरल्या होत्या. गच्च भरल्या म्हणून लोकांच्या समोर सांगत होते की हा कन्हैया त्यांनी लीला करतोय. रांगत रंगणी चोरीत लोणी पावनी गवळणी बांधिती करणी येती गाणी यशोदे साधनी दही दूध भक्षणी कमाल निळे नवल केले साधनी कृष्ण आडवा आडवा परतणी मागे लावा कृष्ण आडवा आडवा. कन्हैया रांगतोय. पाहिलं डोळ्याने त्यांनी. विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता, असं त्यांनी म्हणतात की नाही तुकोबार आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. ते म्हणतात सवे तुकया मेला त्याने आगुणा आणला. हे त्यावेळेला होते, त्यांनी प्रत्यक्ष ते पाहिलं म्हणून लोकांच्या समोर सांगितलं. याला आखो देखा हाल म्हणायचं, लाईव्ह. याला काय म्हणायचं? लाईव्ह म्हणायचं. तसं तिथे 5000 वर्षापूर्वी झालेली घटना जगद्गुरु तुकोबाराने अभंगांमधून तशीची तशी का सांगितली? त्याचं कारण त्यांनी ती पाहिली लाईव्ह, आणि म्हणून सांगता आली, प्रत्यक्ष पाहिली म्हणून सांगता आली. मग फक्त तुकोबारांनाच पाहता आली का? नाही, आपल्याला पण पाहता येईल. ते पाहण्याकरिता वेळ दिला पाहिजे ना. म्हणून एकाग्र होऊन त्यांनी महाराज भगवंताच्या लीलेत सहभागी व्हावं. मग लाईव्ह घटना पाहायला मिळते. कन्हैया त्यांनी आता पाळण्यात आहे, हसतोय. इकडे सगळ्यांना आनंद झाला, गोष्ट खरी आहे. तिकडे कंसाला दुःख झालं, त्यानं षडयंत्र केलं, पुतनाबाईला पाठवून दिलं. जरा लाईव्ह पाहायचा प्रयत्न करायचा, कशी आली असेल पुतना. सुंदर रूप धारण करून आली भगवंताला मारण्याकरिता. तिनं मारण्याचा प्रयत्न केला, पण भगवान असा लीलाकारी आहे की तिला त्यांनी अशा पद्धतीने संपूर्णच टाकलं. माऊली म्हणतात शोषली पुतना तिने मोहिले लेकरू, म्हणून तिला त्यांनी वेधून घेतलं, आपल्याकडे शोषूनच घेतलं. मूळ स्वरूपात येऊन आरडाओरडा करू लागली. कसे आरडाओरडा करत असेल डोळ्यासमोर आणलं पाहिजे. नंदबाबा कर भरण्याकरिता गेले होते, परत आले. गोपाळाने त्यांनी सांगितलं, मग शिड्या लावून तिच्या शरीरावरून अशा पद्धतीने कन्हैयाला खाली आणलं. गोपाळांना त्यांनी वाईट वाटलं, कोण असा हल्ला आपल्या कन्हैयावर करत आहे असा विचार करून सर्वजण व्यथित झाले. याच्यानंतर सुद्धा कंस त्यांनी थांबला नाही. कंसाला कळाल्या बऱ्याचशा बातम्या. त्यानं त्यांनी महाबळ नावाचा दैत्य पाठवला. तो त्यांनी अशा पद्धतीनं आला, ब्राह्मणाचं रूप धारण करून आला. देवानं त्यांनी विचार केला, म्हणे ब्राह्मणाच्या रूपात आला, याला जीवेच मारू नये. का बरं? माहिती आहे, माझा देव ब्राह्मणांचा भक्त आहे. आता लोकांना ब्राह्मणांची अलर्जी झालेली आहे. लोक म्हणतात ब्राह्मण नको. जन्माच्या आधीपासून जो ब्राह्मण तो मेल्यानंतर सुद्धा ब्राह्मण, असं म्हणणारे लोक आहेत. कशाला उगाच ब्राह्मणांची निंदा करावी? काय पडलं त्याच्या वाचून? निंदा करण्याजोग्या बऱ्याच गोष्टी जगात आहेत ना. जे गटारात तोंड खुपसून पडतात त्यांची निंदा करणं थोडीशी. ज्यांना काही सुधरत नाही, त्यांनी कपडे सुद्धा कळत नाहीत अंगावरचे, त्यांची निंदा करायची, तिथं आळे घालीत बसायचे. कशाला उगाच विनाकारण दुसरीकडे डोकं लावायचं? जिथं त्यांनी अनाचार करणारे लोक आहेत, व्याभिचार करणारे लोक आहेत, तर तिकडे डोकं लावा. कुठंतरी कायदे तयार करा, त्यांना जरा आळा घालायचा प्रयत्न करा. किती लहान लेकरांना त्यांनी अत्याचार करून मारून टाकणारी नराधम पाहायला मिळतात. तिकडे डोकं लावायचं ना, आपली ऊर्जा तिकडे खर्च करायची का ब्राह्मणांकडे? काय पडलं त्याच्या वाचून? ज्याच्या वाचून आपलं काही पडलंच नाही ते करायचं कशा करतं? लोक हेच करतायत जास्त. हा महत्वाचा विचार आहे.
मग का सांगतो कशाकरिता? तुम्ही म्हणाल मग तुला काय पडलं हे सांगायचं? कंबर बांधून उभा आहे, धर्माचं व्यासपीठ आहे, मग धर्म सांगायला नको का? मी काय गप्पा मारायला थोडाच आलोय, धर्म सांगण्याकरिता आलो ना. मग या व्यासपीठावरून ते सांगायची जागा आहे म्हणून सांगतो. तुला काय पडलं म्हणायचं काही काम नाही, माझं कर्तव्य आहे सांगायचं. हे जर मी सांगत नसेल आणि तुम्हाला 2 तास हिंगणांग चिंगणांग तुम्हाला हसायला लावून निघून जात असेल, त्याला काय कीर्तन म्हणायचं का? ते कशाकरिता करायचं? धर्मच सांगितला पाहिजे, धर्माकरताच धर्माचं विवेचन केलं पाहिजे. धर्माची जागा आहे, कंबर बांधून उभीच उभं राहायचं नाही, कास घालून बळकट आणि झालो कळीकाळावर नीट असं म्हणून त्यांनी धर्म सांगितलं पाहिजे. एवढा ठामपणे हा धर्म आहे. म्हणून ब्राह्मण हे त्यांनी भगवंताचं मुख आहे, भगवंताला प्रिय आहे ब्राह्मण. चुकूनही त्यांनी ब्राह्मणांची निंदा करू नका. चुकूनही ब्राह्मण म्हणे अहो ते असे वागतात, तुला काय लायसन दिलं नाही त्याचं वागणं बघायचं, आपलं वागणं बघायचं आधी कसं आहे ते. लोक आपल्या खाली किती जळतं याचा विचार करीत नाही आणि लोकांचाच अंधार शोधित पाहतात. लोकांचा कशाला शोधायचा? आपल्या खाली किती अंधार आहे आपल्या कोणी विचारतं? ज्याला घरात कोणी विचारत नाही बायका पुढे, ते लोकांच्या उचापतीकडे हिंडतं. काय गरज आहे का हे सगळं करायची? अजिबात करायची नाही. म्हणतो तो ब्राह्मण आहे का काय करतो, फराना बिस्ताना करतो, अरे त्याच्यातून पाप लागेल ना. तुला ब्राह्मण मान्य याचा अर्थ पाप पुण्य सुद्धा मान्य असायला पाहिजे. मग पाप पुण्य जर मान्य तर कशाला उचापती करायच्या? त्याच्या उचापती केल्यानं पाप अंगावर येईल का नाही? घेणं देणं नाही ना आपल्याला त्याच्याशी. काय करायचं कारण आहे? करायचंच नाही महाराज, ते अजिबात नाही. ब्राह्मणांची निंदा करायचं काय काम नाही. महाबळ नावाचा राक्षस ब्राह्मण होऊन आला, भगवंतानं पाहिलं म्हणे ब्राह्मण होऊन आला, आता काय करायचं? म्हणून याला जीवेच मारायचं नाही. मग त्याला सोडून दिलं. काय केलं? त्याची विटंबना केली. महाराज वर्णन करून सांगतात. विटंबिला भट दिला विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. ज्या पाटावर बसला होता तोच पाठ पळता झाला. त्या काल दिलेला पाठ होता उंच आकाशात उडाला आणि रक्कन त्याच्या पाठीत जाऊन पडला. पडायला लागला. त्यांनी सगळे अचेतन पदार्थ लाटणं पोळपाट सांडशी चिंटा उखळ मुसळ जातं सारे त्याला मारायला लागले. शेवटी धोतरच त्याचं गळून पडलं. कंसाच्या समोर गेला. कंसा जाऊ नकोस. कंसानं त्यांनी ऐकलं ना, त्याने अनेक दैत्य पाठवले. मग त्यानं त्यांनी शकटासूर पाठवला. देवानं लात मारणे उद्धार करून टाकला. त्यानं तृणावर्त पाठवला. भगवंतानं तृणावर्ताचा गळा दाबूनच त्यांनी अशा पद्धतीनं त्याचा उद्धार करून टाकला. असे अनेक दैत्य पाठवले. काग बगरिठा मारले बाळपणी आणि अवघी दैत्य खाणी बुडवली. सारी दैत्य खाणी देवानं बुडवून टाकली. आता हा कन्हैया रांगतोय. रांगता रांगता उभा राहतोय. तो मित्रांबरोबर खेळतोय. आईने त्याचा शृंगार केलेला आहे. फार सुंदर दिसणारा हा कन्हैया आहे. किती सुंदर दिसतोय. हे जरे की पगडी बांधे सुंदर आखो वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. जरे की पगडी बांधे सुंदर आखो वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. ज्यानं पाहायचा प्रयत्न केला असेल त्याला लागेल प्यारा. ज्यानं कधी डोळे लावून एकांतात त्याला पाहण्याचा प्रयत्नच केला नाही त्याला काय करायचं प्यारा? तो म्हणतो तुम्ही म्हणा तुमचं प्यारा, आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं आहे. असं आहे. सगळं काम आवरून घ्यावं. अवघे आवरून काम. सगळं काम आवरून घ्यावं. मुक्त होण्याचं सुद्धा, मोक्ष प्राप्तीचं सुद्धा काम आवरल्यानंतरच पुढचं मी सांगतो. नाही तर त्याच्यातच दावे तोडायला जर आपण लागलो, मोक्ष मिळवायचा आहे, मोक्ष मिळवायचा आहे, मोक्षातच राहिल्यावर कधी त्यांनी जायचं भगवंताच्या लिलेत. याला टाकलं पाहिजे. गोपी म्हणतात तू मिल जाय तो मोक्ष नाही मागे, ते मोक्षपेक्षा तुझ्याजवळ राहू दे देवा, ते नकोय आम्हाला. तसलं आम्हाला देव मोक्ष देण्याकरिता तयार झाला आणि हे त्याला म्हणले मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभाचे ठेवा, तुमचा मोक्ष दुर्लभ ठेवा, आम्हाला नको आहे मोक्ष. हे त्याने महाराज प्राप्तीपूर्वक नकार आहे बरं. नाही तर ज्याला मिळालाच नाही तो सुद्धा म्हणेल मला नको आहे म्हणून. त्यानं तिथून त्यांनी पण पुढे जाण्याची वृत्ती असली पाहिजे. म्हणून त्यांनी मोक्षाला डावलून मोक्ष सुखा हानू लाथा असं म्हणतात. मोक्षपदे केली तुच्छ या कारणे असं म्हणतात. ही सगळी प्रमाणं पाहण्यासारखे. त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या लिलेत सहभागी झालेले हे गोपाळ आहेत, गोपिका आहेत, हे भक्त आहेत. मला त्या स्थितीत गेलं पाहिजे. त्यांच्याकरिता लीला करण्याकरिता येतो सुंदर रूप धारण करून उभा राहिला. त्यानं गोपाळांबरोबर खेळायला सुरुवात केली. गोपाळ सारी मरतुकडेच होते. यानं गोपाळांना पाहिलं आणि विचार केला यानं खायला घातलं पाहिजे. का बरं खाण्याकरिता त्यांनी महाराज 8 तास करतो खाऊ घालण्याकरिता? त्याचं कारण आहे ते गोपाळ आहेत. गोपाळ शब्दाचा अर्थ काय होतो? तुम्ही ऐकलं ना? गुणामी इंद्रिय. आणि गोपाळ म्हणजे इंद्रियांना आवरलेलं ज्यांनी आहे, ज्यांनी आपली सगळी इंद्रिय आवरलेली आहेत आणि ते खऱ्या अर्थानं गोपाळ आहेत. आणि ते गोपाळ भगवंताला प्रिय आहेत आणि त्यांचं पोषण करण्याकरिता परमात्मा लीला करतोय. त्यांना प्रेम देण्याकरिता लीला करतोय. प्रेमाचा काल आपल्याला ऐकायचा आहे.
तो लीला करणारा परमात्मा त्या गोपाळांना अशा पद्धतीने सांभाळतोय. म्हणून यानं गोपाळ करता चोऱ्या करायला सुरुवात केली. यानं त्यांनी प्रत्येक गोपाळाला सांगितलंय पहा आपल्याला चोरी करायला जायचं. मग त्यांनी सगळी सामुग्री लागते तेवढी त्यांनी बरोबर घ्यायची आणि तिथं जायचं. खडे घेतले होते छोटे छोटे हातात. कशाला? घरात घुसायचं. जिथं माठ लावलेले आहेत ना, उंच टांगून ठेवले आहेत ना, मारून पाहायचा. खडा मारला, खण वाजला की समजा काय नाही. चला पुढे. जिथं बद वाजल की नाही तिथं त्यांनी इकडून वाजलं की मोकळं म्हणायचं, मोकळं. तिकडून वाजलं की भरलेलं म्हणायचं. असं त्यांनी भरलेले माठ सापडले की लगेच ताबडतोब तिथं जायचं. ते माठ फोडायचे. ते फोडून त्यातलं लोणी त्यांनी स्वतः खाऊन बघायचं आणि मग गोपाळांना स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आणि गोपाळांनी लोणी खाऊन संतुष्ट व्हायचं. असा त्यांनी प्रकार रोज घडू लागला. गोपिकांना कळालं की त्यांनी हा कन्हैया चोरी करतोय. पाहती गवळणी तवती पालती विधानी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी गेली खरे. नंदाचा पोरगा चोरी करतो असं त्यांनी गोपिकांना कळालं. म्हणे कसं काय? त्याच्याशिवाय करू शकत नाही कोणी तयाबी नाही नासी नवे दुसरे आईसी. मग काय केलं पाहिजे? कसं काय तू आपल्या घरात आला? मग म्हणे सवे तुकया मेला त्याने आगुना आणला. तू तुक्या बरोबर असेल म्हणे. तुकया त्यानं त्यांनी याला देवाला आपल्या घरामध्ये आणलं म्हणून त्यांनी चोऱ्या घडतात. म्हणून गोपिकांनी विचारपूर्वक त्यांनी अशा पद्धतीने गाऱ्हाणं सांगायला सुरुवात केली. सगळ्या गवळणी मिळून कन्हैयाचं गाऱ्हाणं सांगण्याकरता यशोदेच्या समोर येऊ लागल्या. यशोदे बाहेर येऊन हाका मारू लागल्या आणि यशोदेला सांगू लागल्या तुझ्या कन्हैयाला काही सांग. आवरी आवरी आपुला काना. का आम्हाला त्रास देतोय? याला सांग आमच्या घरचं लोणी खातोय, आम्हाला त्रास देतोय, मडके फोडून टाकतोय. यशोदा राणीने व्याकुळ होऊन कन्हैयाला सांगायला सुरुवात केली. कान्हा लोणी खाऊ नकोस लोकांच्या घरचं जाऊन. आपल्या घरी एवढं असताना का खातोस? कान्हा म्हटलं मी नाही खात. का बरं नाही खात? ना त्या गोपीच मला बोलावतात, मनोमन माझं ध्यान करतात, माझं चिंतन करतात, माझं स्मरण करतात, मला हाका मारतात. मी मोकळा नाही कोणाच्या पण घरी जायला आणि विनाकारण कोणाच्या घरी जात नाही. त्यांनी बोलवलं म्हणून जातो आणि त्या स्वतः त्यांनी माझं गारणं घेऊन येतात असं त्यांनी सांगितलं. मग देवानच विचार केला का मला तुम्ही बोलावता आणि बोलून पुन्हा माझं गारणं त्यांनी घरी येऊन सांगता. मग तुम्हाला अब्दल घडवली पाहिजे. मग काय करायचं? अब्दल घडवण्याकरिता देवानं आता खोड्या करायला सुरुवात केली. ज्या गोपीनं गारणं सांगितलं तिचा नंबरच लिहून घ्यायचा, घर नंबर. दुसऱ्या दिवशी तिच्या घरी हजर. काय त्यांनी करील सांगता येत नाही. पती पत्नी दोघं जण त्यांनी एकांतात बसले होते घरात आणि बसलेले असताना त्यांनी चर्चा सुरू होती. काय चर्चा करत असतील देव जाणे. आला इकडून. कालचीच गोपी गारणं घेऊन आली होती. आला आणि मोकळा नाही आला, मुंगूस घेऊन आला. मुंगूस असं ते आपलं त्याचं तोंड पाहिल्यावर बरं वाटतं ना आपल्याला. असं मुंगूस आणलं आणि खिडकीत लपत लपत त्यांनी आला, पटकन उभा राहिला आणि दोघांच्या मध्ये मुंगूस टाकला आणि पळून गेला महाराज. गोपी सांगायला आली बाई तुझ्या कन्हैयाला काही समजून सांग. मी माझ्या पती बरोबर 2 शब्द बोलत होते, कुठून तरी आला आणि आमच्या दोघांच्या मध्ये मुंगूसच आणून टाकलं. मी काहीतरी म्हणून त्यांनी घाबरून पळाले असं तिने सांगायला सुरुवात केली. अशा खोड्या करायला सुरुवात केली. गोपी त्यांनी पाणी आणण्याकरिता यमुने जाण्याकरिता निघाली की या कन्हैयानं त्यांनी ते दगड मारायचं काय असतं? गलोर. काय म्हणतात त्याला? गलोर असं त्याला काही म्हणा. ते दगड मारण्याचं जे असतं ते साधन हातात घ्यायचं आणि लपून बसायचं. माझं गारणं सांगते काय? माझ्या आईला सांगतेस काय? मला बोलणे बसवतेस काय? तुझा बेत पाहायला पाहिजे. म्हणून त्यांनी जेवढे माठ होते तेवढे दगड हातात आधीच ठेवायचे. एक एक त्यांनी दगड मारायला सुरुवात करायची. सगळे माठ फोडून टाकायचे. कारण दुडीवरी दुडी गवळणी असं म्हणतात की नाही. साथे निघाले. बाजाराला जातो त्या पाण्याला पण जातो त्या. अशी दुडी म्हणजे त्यांनी असणारी ती घागर आणि त्याच्यावर पुन्हा दुसरी दुडी ठेवून अशा 2-4 घागरी एकावर एक ठेवून त्यांनी गोपिका चालत होते की नाही. सगळ्याच घागरी फोडून टाकायच्या आणि सगळ्या घागरी फोडून मोकळ्या करून टाकायच्या आणि मग त्यांनी पुन्हा गोपिकांनी सांगायला जायचं बघ सगळ्या घागरी त्यांनी फोडल्या. कशाकरिता घागरी फोडत होता? घागरी आपल्या जवळच आहेत सगळ्या. हे कोश आहेत ना, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. हे कोश आहेत आणि त्याच्या आतमध्ये आत्मतत्व गच्च भरलेलं आहे. पण या सगळ्या घागरी फुटायला नकोत का? म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, अतिकारण देह या घागरीच आहेत. महादेव काय करतो? खडे मारतो आणि खडे मारून एका एका देहाचा बाध करतो. तुम्हाला जर आत्मतत्वापर्यंत जायचं असेल तर त्यांनी भगवंताची कृपा व्हावी लागेल. मग देवाची कृपा झाल्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी असणारं स्थूल शरीर जे आहे ते पंचकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वांचं आहे. ते त्यांनी महाराज बाधित होऊन जाईल.
त्याच्या आतमध्ये असणारं जे सूक्ष्म शरीर आहे ते त्यांनी अपंचकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांचं आहे ते बाधित होऊन जाईल. म्हणजे त्याच्यात पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी अशी जी तत्व आहेत ती सगळी बाधित होऊन जातील. त्याच्या आत असणारी एक घागर आहे त्याला कारण शरीर म्हणायचं. ते आत्म्यानाचं प्रतीक आहे. भगवंतानं खडा मारल्याशिवाय आत्म्यान जाणारच नाही, ते त्यानं घालवायचं. त्याच्या आत एक शरीर आहे त्याला महाकारण शरीर म्हणायचं. ते ज्ञान स्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे. मगाची सोहम भावाची जी वृत्ती आहे ना तिला महाकारण शरीर म्हणतात. आणि ते सुद्धा भगवंतानं फोडून टाकायचं आणि मग मूळ तत्वावर त्यांनी यायचं असा त्यातला भाव आहे. पण घागरी फोडायचं काम त्यांनी देव करतोय आणि हे फक्त देवालाच करता येऊ शकतं, दुसरं कोणी करणार नाही. यानं घागरी फोडाव्यात. चालता चालता त्यांनी महाराज गोपीची खोडी करावी, कोणाची वेणी तरी ओढावी, कोणी म्हणे पदर माझा ओढला असं त्यांनी म्हणावं आणि खोडी करून कन्हैयानं पळून जावं. गोपिकांनी पुन्हा गारणे सांगायला यावं. कन्हैया विचार करायचा, माझ्या घरी येऊन सांगतात लोणी खाल्लं म्हणून, यांना काही लेकरं बाळ नाहीत का? हे यांच्या घरचे लेकरं लोणी खात नाहीत का? मग मी थोडंसं खाल्लं म्हणून कुठे बिघडलं? पण देवाला राग यायचा आणि त्यांच्या घरात घुसायचा. जेवढे लेकरं असतील ना त्यांची खेळणारे, त्यांची आई त्यांनी समोर नसताना सगळे धोपटून काढायचे आणि असे चांगले धोपटून पळून जायचं कन्हैया. आणि पोरांनी रडायला सुरुवात करायची, का रे रडता? मग सांगायचं कन्हैयानं मारलं. आणि मग पुन्हा त्यांनी त्या लेकरांना हो करणाऱ्या पोरांना घ्यायचं आणि यशोदेच्या समोर जायचं. म्हणे काय झालं, यांना काय आणलं? म्हणे बघ किती रडतायत. का रडतायत? तुझ्या पोरानं यांना मारलंय म्हणून. मग आईनं विचारायचं, का रे त्यांच्या पोरांना जाऊन मारतोस? मग यानं सांगायचं हळूच, आई माझं गारणं सांगायला येतात, मी लोणी खातो म्हणून सांगायला येतात. त्यांना नाहीत काही लेकर छोटे छोटे, त्यांच्या घरचे लोक लोणी खात नाहीत का? मग तसं मी सुद्धा लोणी खाल्लं, कुठं बिघडलं? त्या लेकरांना जसं आपलं म्हणतात तसं मला आपलं म्हणायला काय हरकत आहे? ते मला आपलं म्हणत नाहीत म्हणून धोपटून काढले सगळे. हा महत्वाचा विचार आहे. जे देवाला आपलं म्हणत नाहीत ना चांगला रट्टून काढतो महाराज. म्हणून परमार्थ जर करायचा असेल तर देवाला आपलं म्हणून परमार्थ करीत जावा. संसाराला आपलं म्हणून जर परमार्थ केला तर देव संसाराला सुद्धा फटके मारतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज त्याला आपलं म्हणून या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात. कन्हैयानं वेळ लावलं सगळ्या गावाला. सर्वजण त्यांनी त्रस्त झाले. कोणाच्या खोड्या तरी करत होता, कोणाच्या चोऱ्या तरी करत होत्या. चोरी खोडी ऐकून ऐकून यशोदा राणी व्याकुळ झाली. 12:15 वाजली होती. तिला वाटलं आता काय करावं. म्हणून तिने सांगितलं, कान्हा आता तू या खोड्या करू नकोस, आता तू वनाला जा, गोमातेला घेऊन वनात निघून जा. मग कान्हा त्यांनी वनात जाण्याकरिता निघाला. गोमातेला बरोबर घेतलं, गोपाळांना बरोबर घेतलं. कन्हैया त्यांनी वनाच्या दिशेने जाऊ लागला. गोमाता त्यांनी पुढे चालतायत, गोपाळ त्यांनी चालतायत, गोमाता चालतायत. कन्हैया त्यांच्या बरोबरच आहे. हातामध्ये त्यांनी असणारी काठी, लखुटी शब्दाचा अर्थ तो काठी. ती काठी त्यांनी गोमातेला मारण्यासाठी नाही, मग तिला दिशा दाखवण्यासाठी आहे. गोमातेला मारत जाऊ नये महाराज. गायला आणि बैलाला मारत जाऊ नये. जर तुमच्याकडे असतील गोमाता आणि बैलाला जर त्यांनी मारलं किंवा ज्या जनावराला बोलता येत नाही त्याला जर आपण त्यांनी त्रास दिला आणि मारलं तर म्हणतात घरामध्ये संतती वेडी जन्माला येते. असे माझ्याकडे उदाहरण आहेत. पण कोणाची नावं कशाला सांगायची? आमच्या भागातले आहेत ते. कशाला तुम्हाला त्यांची नावं सांगू? बैलाला जर मारहाण केली तर त्यांनी महाराज वेडे जन्माला येतात. बरोबर की नाही नाना? बरोबर आहे की नाही? आम्हाला माहिती आहे, आम्हाला अनुभव आहे त्याचा चांगला. म्हणून त्यांनी महाराज असे वेडे माणसं जन्माला येतात. बैलावर जर अत्याचार केला तर, गोमातेला जर मारलं तर. मग मारण्याकरिता देवाच्या हातात काठी नाही, तिला दिशा दाखवण्याकरिता आहे. महत्वाचा विचार. म्हणून हातात काठी घेतलेली आहे, वनाच्या दिशेने जातात. फार सुंदर असणारी छबी आहे. हे छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाल. काय काय गैया गोरे गोरे ग्वाल, श्याम वरण फिरो मदन गोपाल रे. काय काय गैया गोरे गोरे ग्वाल, श्याम वरण फिरो मदन गोपाल रे. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाल रे. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाल रे. आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल रे. आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल रे. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाल रे. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाल. नारायणगावच्या कथेत नव्हते वाजवायला तुम्ही. शेवटी म्हणून देवाने इथं पाठवून दिलं असं.
आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल, मध्ये कन्हैया आहे. छोटी छोटी लखोटी, छोटे छोटे हात, छोटी छोटी लखोटी म्हणजे काठी हातात आहे. छोटे छोटे कन्हैयाचे हात आहेत. मधून मधून चालताना काठी अशी धरावी आणि बनसुरी अशी वाजवावी. बनसुरी बजाय मेरे मदन गोपाल. बासुरी वाजवतो आहे गोमातेला त्यांनी सांभाळण्याकरिता, तिला विभोर करण्याकरिता. गोमाता घास खाती आहे, गोपाळ त्यांनी दूध पितात आणि हा कन्हैया मात्र त्यांनी लोणी खातोय. असा त्यातला भाव आहे. छोटी छोटी जी सगळीची सगळी गोपाळ मंडळी आहे कन्हैयाच्या भोवती उड्या मारते. उड्या मारून त्यांनी विभोर होत आहेत. हा कन्हैया त्यांनी छोटी छोटी सखिया मधुवन बाग रास रचावे मेरो मदन गोपाल. यानं वृंदावनात जाऊन त्यांनी रास अशा पद्धतीने करावी आणि सर्वांना प्रेम द्यावं. वृंदावनात कन्हैया जाऊ लागला गोमातेला घेऊन. गोमाता आनंदी आहे, चरती आहे. आता गोमाता चरत असताना काय करायचं, यानं बाकीच्या सगळ्या लोकांनी म्हणे खेळायचं. मग काय खेळावं, देवाने खेळ मांडायला सुरुवात केली. कोणकोणते खेळ खेळे साधू संत वर्णन करून सांगतात. हा मामा पोरा अनेक प्रकारचे खेळ, सूरकांड्या, सूरपारुंब्या, लपाछपी, रपाधपी असे खेळ कन्हैयाने खेळावेत. खेळून खेळून सर्वांनी दमावं आणि मग शिदोऱ्या सोडाव्यात आणि गोपाळांबरोबर कन्हैयाने काला करून वनभोजन अशा पद्धतीने करावं. असा कन्हैया त्यांनी गोपाळांना आनंद देतो आहे. मग त्याच वेळेला कन्हैयाने हे सगळं केलं. मग आता आपल्याला त्याचा काय उपयोग आहे, परत ऐका. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. आपण सुद्धा आता या घडीला, या काळात सुद्धा कलियुगाच्या भगवंताच्या त्या लीलेत सहभागी होऊ शकतो. मग कसं सहभागी व्हायचं याच्याकरिता अख्खी 2 तासाची बडबड मी तुमच्या समोर केली. ती मला असं वाटतं सगळ्यांनी समजून घ्यावं. या प्रसंगाला महत्व द्या, या प्रसादाला महत्व द्या, याच्यातून हरिनामाला महत्व द्या. अखंड नामचिंतन करत राहा. अंतकरण निर्मळ होईल, भगवान गुरुरूपानं प्रगट होईल, तत्वबोध प्राप्त करून देईल. त्या बोधानं त्यागनी महाराज अद्वैत स्थिती प्राप्त करून घ्या आणि अभेद स्थितीमध्ये जाऊन पुन्हा भेदाचा स्वीकार करून मग भगवंताचं ध्यान करा. आणि त्या ध्यानामध्ये त्यागनी महाराज संपूर्ण प्रक्रिया गोकुळातल्या डोळ्यासमोर आणा आणि डोळ्यात आणून त्यागनी डोळ्यासमोर आणून भगवंताबरोबर खेळायला सुरुवात करा. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक त्यागनी उपक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होती. का बरं? साधू संतांनी काला केला म्हणून पंढरीची वारी करावी. वारीला गेल्यानंतर पौर्णिमेपर्यंत तिथं थांबावं आणि थांबल्यानंतर सगळ्या संतांनी वाळवंटात एकत्र यावं आणि वाळवंटात येऊन सगळ्या संतांनी मिळून काला करावा. कसं काय काला करत होते? असंच एका वारकऱ्यानं उभं राहावं, बाकीच्यांनी समोर बसावं, कोणी टाळ घेऊन उभं राहावं आणि असं त्यांनी बोलत 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 त्यांनी त्या विश्वात निघून जावं, भगवंताच्या त्या विश्वात निघून जावं आणि त्याच्या त्या गोकुळात पदार्पण करावं. बसलेल्या लोकांना दुसरं काही आठवूच नाही, त्यांना फक्त गोकुळच आठवावं आणि अशी स्थिती निर्माण झाली की मग काल्याच्या प्रसंगापर्यंत जावं आणि मग सर्वांना म्हणावं की आता आपल्याला काला करायचा आहे. असं म्हटल्याबरोबर पण कुणीतरी म्हणायचं का काला दोघांमध्ये होत असतो, देव आणि भक्तांमध्ये. आपण सारे भक्त जमा झालेलो आहोत, देव नको का? मग देवानं सहजच कीर्तनामध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रगट व्हावं वाळवंटात आणि प्रगट होऊन त्या सगळ्या संत मंडळींच्या बरोबर येऊन त्यांनी अशा पद्धतीने त्या प्रसादामध्ये स्वतः सहभागी व्हावं, मग काला करावा. अशा पद्धतीने संत मंडळी पूर्वापार ही परंपरा वारकरी संप्रदायाची आहे. सगळ्या संतांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन त्यांनी काला करावा आणि त्यांनी काला करायला सुरुवात केल्याबरोबर त्यांनी महाराज कन्हैयानं प्रत्यक्ष त्यांच्यात प्रगट व्हावं आणि प्रगट होऊन त्यांनी महाराज स्वतःच्या हातानं सर्वांना काला वाटावा. ही परंपरा निळोबऱ्यांना चांगल्यापैकी माहिती आहे आणि ती माहिती आहे ती तेव्हापासून आतापर्यंत सुरू आहे. आपणही ते आज आता सध्या करतो आहोत, हा महत्वाचा विचार आहे. पण आपल्या मनातही भावना असावी की नारायण इथे आहेच, तो आहेच महाराज,
तो नाही अशी जागाच कुठे नाही. त्याला नारायण म्हणत असतानाच त्याची व्याप्ती त्याच्यात दिसून येते. नार शब्दाचा अर्थ तो जल आणि आयन म्हणजे त्याच्यावर वास्तव्य करणारा. म्हणजे जगत हे प्रकृतीचा विस्तार आहे की नाही, ही प्रकृती रूपी जल आहे आणि तिला त्या धारण करणारा जर कोण असेल तर तो परमात्मा आहे. तोच खऱ्या अर्थानं नारायण सगळीकडे आहे, पण तो आपल्या बरोबर आज आता सध्या आहे आणि तो त्यांनी आपल्या बरोबर काला करण्याकरिता तयार आहे. म्हणून पूर्वीच्या काळात त्यांनी संत असंच करत होते. निळोपराय वर्णन करून सांगतात, काला करीते संत जन सवे त्यांच्या नारायण, नारायण त्यांच्या बरोबर आहे. आणि मग काला त्यांनी होऊ लागला. सर्वांच्या शुद्ध एकत्र करून त्यांनी काला करायला सुरुवात केली. मग हा भगवान स्वतःच्या हाताने त्यांनी सर्वांना काला वाटू लागला. महाराज वर्णन करून सांगतात, वाटे आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे. म्हणून त्यांनी स्वतःच्या हाताने देव काला वाटतोय आणि भाग्यवान काही मंडळी जी आहेत त्यांना तो काला त्या ठिकाणी प्राप्त होतोय. ही निळोबारायांची दृष्टी आहे. तो काला त्यांनी प्राप्त करून घेत असताना भगवंताच्या हातातला जो प्रसाद आहे त्या प्रसादाचा एक शीत जरी लागला, एक लाही जरी त्यातली प्राप्त झाली तरी सुद्धा त्या लाहीला पाहूनच अंतकरणातले दोष निघून जातात. का असं सांगायची बारी आली? काल्याचा अधिकारी कोणी पण होऊ शकत नाही. ज्याच्या अंतकरणात दोष आहेत, ज्याच्या अंतकरणात विकार आहेत, तो काल्याचा अधिकारी होऊ शकत नाही. मग काल्याचा अधिकारी होण्याकरिता दोषमुक्त झालं पाहिजे, मग काला खाता येईल. मग ती लाही तो शीत त्यांनी डोळ्यानं पाहिल्याबरोबर त्यांनी सगळे दोष पळून जातात. मग एकरूपतेच्या काल्यामध्ये पदार्पण होऊ शकतं. लाही शीत लागे हाती दोष देखून त्या पळती. त्या लाही शीताला पाहून दोष पळून जातात आणि मग तो काला त्यांनी सेवन केला जातो. देवाच्या हातचा काला खायला मिळतो आणि तो खाल्ल्याबरोबर काय होतं, एक थेंब जरी जिभेला लागला तरी सुद्धा त्या काल्याच्या प्रभावानं ब्रह्मानंद प्राप्त होतो. निळोबराया भंगाच्या शेवटच्या चरणात निळामणे शिराचा बुंद, निळामणे शिराचा बुंद, हे निळामणे क्षराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. क्षराचा बुंद त्यांनी प्राप्त झाला तरी ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. भगवंताच्या हातानं एक त्यांनी शीत प्राप्त व्हावं, एक त्यांनी महाराज दह्याचा दुधाचा बुंद प्राप्त व्हावा. त्यानं सुद्धा ब्रह्मानंद प्राप्त होऊन समाधीला गेले. सगळ्या गोपाळांची समाधी जशी लागत होती तशी सगळ्या संत मंडळींना भगवंताच्या हातानं प्राप्त झालेल्या प्रसादानं समाधी लागत होती. म्हणून त्यांनी परमार्थ करत असताना त्या विश्वात जाऊन परमार्थ करत जावा. हे विश्व आपण आपलं तयार करायचं असतं. पुढच्या वर्षी काल्याचं कीर्तन सांगायला मी येणार नाही तुमच्याकडं. मी ठरवलेलं आहे माझ्या मनानं पक्का आता. खरंच फक्त म्हणून दाखवा तुम्ही. आता मी काल सगळ्या लोकांच्या समोर सांगतो, परत जर करायला लागलो तर याच्यातलाच एखादा म्हणून त्यावेळेस कसा नाही म्हणलं आता कसा करायला लागला. म्हणून त्यांनी ते असं व्हावं भविष्यात म्हणून त्यांनी आताच सांगतो. मला हे त्यांनी फिरून करायची आवश्यकता नाही. का बरं त्यांनी फार तोंड टाकून बोलतो, कशा करिता बोलतो या लोकांना वाटावं याला बोलूच नाही परत. काय पडलं माझ्या वाचून, कोणा वाचूनच काय राहत नाही कोणाचं. आपण एक गोष्ट जर मला कळाली की या विश्वात जाता येतं, तुमच्या लक्षात आलं का? मला कळालं नाही या विश्वात जाता येतं, मी जावं ना आधी, मग तुमच्या समोर तोंड वर करून नाक वर करून शहाणपणात सांगावं. आधी मी जावं ना त्याच्यात, मग तुम्हाला सांगावं. जर मीच गेलो नाही त्याच्यात तर ही सांगण्याची फक्त प्रक्रियाच होईल. मी फक्त तुमच्या समोर शहाणपणा सांगतोय, मला जाणीव आहे याची. कंबर बांधल्यावर तुमच्यावर वजन मारून घ्यायला फार छान वाटतं, तुम्ही सुद्धा ऐकतात. भोळे बाबडे असे माझ्याकडे पाहतात, मी शहाणपणात तुमच्या समोर बोलतो याची मला जाणीव आहे चांगली. अरे बोलणं सोपं असतं,
त्याच्या त्या विश्वात पदार्पण करणं फार कठीण असतं. ब्रह्मज्ञान तोंडानं सांगणं का सोपं असतं, पण नकरी रे संग असं म्हणल्यावर आपले पानं उचकीत राहा. खरं ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणायला लागल्यानंतर नकरी रे संग, आपण संगरहित झालोत का? आपण ममतेपासून वेगळे झालोत का? आपण इंद्रियांचा जय करून घेतलाय का? आपली वासना पूर्णपणे संपून गेली का? या सगळ्या गोष्टी आपण कधीच तपासून पाहत नाहीत. सरळ अभंग पाठ करायचा, रोजच्या पूजेत 2-4 अभंग होते, त्याच्यात हा पण घुसाडलाय आम्ही आता. नकर रे संग राहे रे निश्चळ लागून दिमळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. तुका म्हणे नये जाणीव अंतरा आणि अंतरिया थारा आनंदाचा. या भूमिकेत गेलं पाहिजे ना, केव्हा जाणार आहे? असं करता करता लोक मला बुवा करून टाकतील आणि बुवा करून हिंडवीत राहतील, गरगरा गरगरा फिरून फिरून पुन्हा श्राद्धाचा कार्यक्रम करण्याकरता हेच लोक जमा होतील. म्हणून ही प्रक्रिया कायमची चालू आहे. कितीतरी लोकांची अशीच घडलेली आहे. सावधान, मी काय सांगतोय, माझं बोलणं ज्याला कळालं असेल, मी ज्या भावनेतून बोलतोय तुमच्या समोर, हे जर तुम्हाला कळालं असेल तर आत्महित साधून घ्यावं. श्रीगुरूंच्या माध्यमातून तत्वबोध प्राप्त करून घ्यावा. त्यांच्या अनुग्रहानं, त्यांच्या दिव्य असणाऱ्या कृपेनं आपलं जीवन कृतार्थ करून टाकावं. आणि काहीच काम नाही, काम नाही, काम नाही, झालो पाहिजे रिकामा असं म्हणत त्यांनी महाराज आपण भगवंताचे या लीलेत सहभागी व्हावं आणि स्वतःला विसरून जावं. याच्याकरताच हे जीवन मिळालेलं आहे. आणि त्यापेक्षा हे करणं हाच पुरुषार्थ आहे. बाकीच्या कशालाच मी पुरुषार्थ म्हणत नाही. माझ्या दृष्टीने तो पुरुषार्थ वाटत नाही. कोणी किती शहाजूक असला, संसारात फार त्यानं अमुक धमुक फलानं प्राप्त केलं असेल, त्याचा काही पुरुषार्थ नाही. तो सगळा जाणारच आहे या मातीमध्ये. माती तयार आहे त्याला स्वीकारण्याकरता. म्हणून इथे त्याने पुरुषार्थ काय असेल तर पेंद्याने केलेला पुरुषार्थ आहे, वर्ध्यानं केलेला पुरुषार्थ आहे, वाकुड्यानं केलेला पुरुषार्थ आहे, ज्ञानोबांनी केलेला पुरुषार्थ आहे, तुकोबांनी केलेला पुरुषार्थ आहे. तोच शिल्लक राहण्यासारखा आहे, बाकीचं काही शिल्लक राहत नाही. पण हाच खरा पुरुषार्थ आहे. हा प्राप्त करून घ्या. कळाला असेल तर हळूहळू झटकायला सुरुवात करा. अंतर्मुख होऊन त्यांनी भगवंताच्या जवळ जाऊन राहा. केवढा आनंद येतो पहा. एखादी गोष्ट जर आपल्याला स्वतःहून आपल्या अंतकरणातून बाजूला करता येत नसेल तर देवाची विनंती करा. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? थांबणार आहे मी आता, पण महत्वाचा अनुभवाचा मुद्दा सांगतो. एखादी व्यक्ती फार महत्वाची आणि प्रिय वाटायला लागली आणि तिचा संग जर अंतकरणातून सुटत नसला आणि भगवंताच्या प्राप्ती जर अडथळा निर्माण करीत असेल तर तिला दुःख द्यायचं नाही, भगवंताची विनंती करायची. देवा, मी या संसाराला चिकटलो रे, याच्यातून मला बाजूला कर आणि मला फक्त तुझ्याच विश्वास ठेव, दुसऱ्या कोणाचंच होऊ देऊ नकोस. असं जर करुणा भगवंताच्या समोर भाकलीने व्याकुळ होऊन म्हटले तर तो देव हळूच त्यांनी कोणालाच न दुखवता सहज सगळ्यापासून वेगळं करतो आणि फक्त त्याचं करून ठेवतो. मग आपल्याला सुद्धा म्हणता येईल, विठो तुझे माझे राज्य नाही अनेकाचे काज. आपल्या राज्यात अजून किती प्रजा आहे. आपल्या मनातल्या राज्यामध्ये मनोराज्य आपण तयार केलं आणि सारी प्रजा आपल्या पोटात भरली. हे पाहिजे, ते पाहिजे, हा माणूस पाहिजे, ती व्यक्ती पाहिजे, ते फलानं पाहिजे, सगळी दुनिया पोटात साठवून ठेवली उकिरड्यासारखी. आणि देव पण पाहिजे म्हणतो. कसं काय उकिरड्यावर येऊन बसेल देव सांगा ना? आपण बसतो खाली, बसताना चांगली जागा पाहून बसतो की नाही? उकिरड्यावर बसतो का? सारी दुनिया पोटात घेऊन बसल्यावर देव बसेल का त्याच्यावर येऊन? सगळं साफ केलं पाहिजे, सगळं निर्मळ केलं पाहिजे, पोटातून सगळं घालवलं पाहिजे आणि फक्त एकटा देवच ठेवला पाहिजे. मग ती अवस्था प्राप्त होईल. परमार्थ हा या व्यवस्थेचा नाही, खरा परमार्थ त्या अवस्थेचा आहे, त्याच्यावर जाऊन करण्याचा परमार्थ आहे. आणि अवस्था फक्त बोलाचा भातन बोलाच्या कडीसारखी नसते, ती अनुभवण्याची गोष्ट असते, सगळ्यांना सांगायची नसते. हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी गोपाळ या भूमिकेत जाऊन भगवंताची संगती प्राप्त करून घेतात. आणि त्यांना जसा काला प्राप्त होतोय तसं सगळे संत एकत्र येऊन काला करू लागले. नारायण त्यांच्या बरोबर त्यांनी आला, स्वतःच्या हाताने काला वाटू लागला. मग त्याच्या हाताने मिळालेला काला त्यानं दोष सगळे त्यांनी पळून गेले आणि मग तो सेवन केल्याबरोबर ब्रह्मानंद जीवाला प्राप्त झाला. अशी अवस्था निळोबाऱ्यांनी अभंगातून वर्णन करून सांगितले. पण तो काल्याचा प्रसंग भागवताच्या माध्यमातून पाहून आपण त्यांनी थांबूया. हरिम हे विभ्रदवेनुम जठर पटयो शृंगवेत्रे जगक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसर धोरात हासयन् नर्म विश्वै स्वर्गे लोके मिशिते बभुजे यज्ञमुख बाल गेली गोपाल. कन्हैयानं काला केला, गोपाळ संतुष्ट झाले. तसं संत काला करतात, कन्हैया त्याच्यात आला आणि त्यानं नारायणानं स्वतः काला दिला. सगळे संत संतुष्ट झाले. अशी संतुष्टी त्यांनी सर्वांच्या जीवनात प्राप्त हो. सर्वांना देवाच्या त्या विश्वात जाता येऊ, त्याचा दिव्य असणारा आनंद सर्वांना प्राप्त हो, अशी अंतकरणापासून भावना व्यक्त करून याच ठिकाणी थांबतो. कीर्तनात देव उभा असतो, भक्तांची गरज असते. म्हणून त्यांनी दोघांच्या मध्ये काला होतो ना, भक्तांचं मोठ्या प्रेमाने चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर महाराज